नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्याय ते नाम विघ्नसागरशोषिणे ध्याये स्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां हृदि संस्थितं स्वानन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणं तत्त्वमस्याकृतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे सिन्दूरोद्धूलिताङ्गं तिलकविलसितं चारुगौराङ्गरागं गाणेशाक्षान्दधन्तं स्मितमुखकमलं ज्ञानमुद्राकराब्जं भव्यं चाजानुबाहुं यतिवरममलं शुद्धकाषाय वस्त्रं योगीन्द्रं श्रीगणेशं परमगुरुवरं गाणपाचार्यमीडे परब्रह्म परमात्मा भगवान श्री गणेश समस्त क्षेत्र देवासी देवता आणि उपस्थित संत सज्जन हो. 2 खंडांचा विचार आपण पाहिला. तिसऱ्या खंडाची विनंती स्वाभाविक भगवान दक्षांनी मुद्गलांना केली, शौनकांनी सूतांना केली आणि महर्षी मुद्गलांनी तृतीय खंड सांगण्याकरता सुरुवात केली. या तृतीय खंडामध्ये भगवान महोदरांचं चरित्र आपल्याला श्रवण करायचंय. या निमित्ताने त्या खंडाचा एक एक वेगवेगळा संवाद असतो आपण हे पाहिलं. जसं दुसऱ्या खंडात आपण गृत्समद आणि प्रल्हादाचा संवाद पाहिला, तसं या खंडाचा प्रधान संवाद हा सूर्य आणि वालखिल्य नावाच्या ऋषींचा संवाद आहे. वालखिल्य नावाचे 66,000 ऋषी तुमच्या माझ्या संस्कृतीने सांगितले. हा समूह आहे ऋषींचा आणि हे अद्वितीय ऋषी असे आहेत की हे सूर्याकडे तोंड करून मागे मागे सूर्याच्या समोर चालत राहतात असं त्यांचं वर्णन आहे. त्याच्यामुळे हे वालखिल्य सूर्याचे निस्सीम उपासक असणारे ते निस्सीम उपासक सूर्यदेवतेला प्रश्न विचारतात. या वालखिल्यांनी एक दिवस सूर्याला ध्यानरत पाहिलं आणि स्वाभाविक वालखिल्यांनी सूर्यांना प्रश्न विचारला की वास्तविक वेद तुमचं वर्णन हा आत्मा स्वरूपात करतो, या सगळ्या विश्वाचा आत्मा तुम्ही आहात असं जर सगळे शास्त्र सांगतात आणि या सगळ्या विश्वाला शक्ती आणि ज्ञान या दोन्ही गोष्टी जर तुमच्याच माध्यमातून मिळतात तर मग तुम्हाला ध्यान करण्याची गरज काय? आपल्या लक्षात आलं असेल की हाच प्रश्न सगळीकडे येतोय. भगवान शंकरांना ध्यानरत पाहून त्यांना हेच विचारलं, विष्णूंना ध्यानरत पाहून हेच विचारणार आहे, आता सूर्यांनाही ध्यानरत पाहून हेच विचारलं आणि या प्रत्येकाने उत्तर तेच दिलं. सगळ्या त्या देवतेच्या त्या शिष्यांनी किंवा त्या उपासकांनी त्या देवतेला प्रश्न विचारला की तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात. स्वाभाविक आहे, वाटायलाच पाहिजे. कुठल्याही देवतेच्या उपासकाला त्याची उपास्य देवता हीच सर्वश्रेष्ठ वाटायला पाहिजे. पण थोडं चिंतन व्यवस्थित समजून घ्या. कुठल्याही उपास्य देवतेचं चिंतन करत असताना किंवा उपासना करत असताना त्या देवतेची उपासना आपण करत नसतो. हे वाक्य धक्कादायक आहे, पण समजून घेतलं पाहिजे व्यवस्थित. हे समजून घ्यायचं असेल तर परमगुरू असणाऱ्या परमपूज्य जगद्गुरू आद्य शंकराचार्य महाराजांना शरण गेलं पाहिजे. त्यांनी सूत्र दिले साधनेचं, उपासनेचं. परमपूज्य आचार्य श्री सगळ्या भारतभर भ्रमण करत असताना आपल्या पंढरपूरला येऊन पोहोचले. पांडुरंगाच्या समोर उभे राहिले. त्यांनी पांडुरंगाचंही स्तवन केलं, अत्यंत गोड स्तवन केलं. आपल्यापैकी अनेकांनी ऐकलेलं असेल, कदाचित पाठ सुद्धा असेल. महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुम मुनींद्रैः समागत्य तिष्ठत्यमानंद कंदम. या झाल्या 3 ओळी. महत्वाची 4थी ओळ आहे. आचार्य उपासनेचं रहस्य सांगतायत. 3 ओळीत तर त्यांनी पांडुरंगाचं वर्णन केलं, कसा तू इथे येऊन उभा आहे वगैरे वगैरे. 4थी ओळ सांगताना आचार्य म्हणतायत परब्रह्म लिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगाची उपासना कशाची आहे? परब्रह्माचं लिंग म्हणून पांडुरंगाची उपासना आहे. ते परब्रह्माचं लिंग आहे. लिंग शब्दाचा अर्थ चिन्ह, लिंग शब्दाचा अर्थ आहे ओळख. आणि मग हे परब्रह्माची ओळख आहे. याचा अर्थ उपासना कशाची करायची आहे?
उपासना फक्त आणि फक्त परब्रह्माची करायची आहे, कुठल्याही देवतेची उपासना नाही. म्हणून सूर्यांना जेव्हा विचारलं तेव्हा सूर्य सांगतात परब्रह्माची मी उपासना करतो. विष्णूंना विचारलं की विष्णू म्हणतात मी परब्रह्माची उपासना करतो. शंकरांना प्रश्न विचारला की ते सांगतात मी परब्रह्माची उपासना करतो. आणि महत्वाची गोष्ट पुढची आहे, ह्या सगळ्यांना विचारलं परब्रह्माची म्हणजे कोणाची करता, तर हे सगळे सांगतात मोरयाची करतो. म्हणजे सगळ्या देवतांनी मिळून सांगितलं की माझा उपास्य कोणी असेल तर तो मोरया आहे. आणि हे मोरयाचं वैभव आपल्याला वारंवार समजून घ्यायचंय. किती अंगाने समजून घेता येईल? ज्या ज्या देवतेंचे आत्ता आपण उल्लेख केले, विषय निघाला म्हणून आपल्या समोर सांगतो, या सगळ्या देवतांनी आपापल्या संकटकाळी मोरयाचं स्मरण केलं, चिंतन केलं, पूजन केलं, त्यानुसार क्षेत्र निर्माण केले. सगळ्या देवतांनी केलेले क्षेत्र सांगता येईल. भगवान शंकरांनी मांडलेलं रांजणगाव, भगवान विष्णूंनी मांडलेलं सिद्धटेक, त्याच्याबद्दल आपण बोललो. जगदंबेनी मांडलेलं लेण्याद्री, आपल्याला माहिती असलेलं. भगवान ब्रह्मदेवांनी मांडलेलं थेऊर, आपल्याला माहिती आहे. पूर्ण यादी चालवता येते. जेवढे देव तुम्हाला आठवतील तेवढे तुम्ही सांगत जा, मी त्यांनी मांडलेले क्षेत्र सांगत जातो. त्यांनी काही फार फरक पडत नाहीये. महत्वाचा विषय हा आहे, किंवा विष्णूंचे जेवढे मानवी अवतार आहेत तेवढे सगळे मानवी अवतार गणेश उपासना करतात. वामनांनी मांडलं आदोषकचं क्षेत्र, परशुरामांनी स्थापन केलं माहूरचं क्षेत्र, रामचंद्रांनी स्थापन केलं, आज वर्णनच त्याचं आपल्याला येणार आहे, आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यात असलेलं कळंबचं क्षेत्र, किंवा विद्याधीशपुराचं क्षेत्र, किंवा तोंडी विनायक, त्याचं वर्णन आपल्या याच्यात येईल, आज त्या चिंतनाचाच विषय आहे. सगळ्या देवतांनी मांडलेले गणेश क्षेत्र, भगवान श्रीकृष्णांनी मांडलेले गणेश क्षेत्र, एक सोडून दोन. चतुर्थीचं वर्णन जेव्हा सांगायला सुरुवात करील तेव्हा त्याचं वर्णन सांगेल पुष्टीपतीचे क्षेत्र, एक आपल्या जवळचं सुप, दुसरं आमच्या यवतमाळ जिल्ह्यातलं दारव्हा. दोन भगवान श्रीकृष्णांनी मांडलेले गणेश क्षेत्र. सगळ्या देवतांचे गणेश क्षेत्र सांगता येतात. आता एक काम करा, सगळ्या भारतात फिरा, ताकद असं तर सगळ्या जगात फिरा, आणखीन पलीकडची ताकद असेल तर सगळ्या ब्रह्मांडात फिरा, आणि भगवान गणेशांनी एका तरी देवतेचं मांडलेलं एक तरी क्षेत्र दाखवून द्या. मिळणारच नाही. का? कारण मिळतच नसतं. हे दणकून मी एका प्रवचनात सांगितलं. एक जण मला येऊन म्हणाला, गोकर्ण महाबळेश्वर नाहीये का? तिथं मोरयानी शंकराची पिंड मांडली. म्हटलं बरोबर आहे तुझं, पण तू कथा अर्धी ऐकली. गोकर्ण महाबळेश्वरला मोरयानी शिवपिंड मांडली, ती मोरया संकटात आले होते म्हणून नाही. भोलेनाथांनी आपल्या भोळेपणामध्ये त्या रावणाला आत्मलिंग समर्पित केलं, आणि ते जर लंकेत जाऊन बसलं असतं तर रावण अजिंक्य झाला असता. म्हणून देवांनी प्रार्थना केली, आणि देवांनी प्रार्थना केली म्हणून त्या संकटातून सोडवाय पुरतं मोरयानी ते लिंग मांडलं. मोरया अडचणीत नव्हते. भगवान गणेश अडचणीत आले आणि त्यांनी कोणाची उपासना केली, असं एकाही देवतेचं एकही क्षेत्र नाही. याचाच अर्थ आहे याच्यापेक्षा मोठं दैवत नाही, याच्यापेक्षा श्रेष्ठ दैवत नाही. मुद्गल पुराणातच नव्हे, बाकीच्याही सगळ्या पुराणांमध्ये गणेशाच्या स्तुती वेगवेगळ्या देवांनी केलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. पण 18च्या 18 पुराणं वाचा, 18च्या 18 उपपुराणं वाचा, आणि कुठल्याही देवतेची श्री गणेशौवाच अशी सुरू होणारी स्तुती दाखवा, कार्यक्रम बंद करतो. नाही भेटत. का नाही भेटत? कारण मोरया कोणाची स्तुती करत नसतात. कारण स्तुती नेहमी आपल्यापेक्षा वरच्याची करायची असते, खालच्यांना फक्त आज्ञा द्यायची असते. मोरया कोणाचीही स्तुती करत नाही, कारण मोरयापेक्षा वरचं काही नाहीच अस्तित्वात. किती मजेदार रचना आहे लक्षात. आणि हे आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतं. बरं, मुद्गलाचाच विषय म्हणून नाही, मी आज आपल्याला सांगणार आहे बाकीच्याही पुराणांनी मान्य केलेलं आहे. आज आपल्या समोर विषय येतो पुढचा. जेव्हा हे भगवान सूर्य सांगायला सुरुवात करतात तेव्हा भगवान सूर्यांनी सांगितलं, अरे मी कशाचा प्रमुख? माझ्याही आयुष्यात मलाही असाच गर्व झाला होता की या सगळ्या विश्वाचा तत्वाचा आधार मीच आहे आणि मी जगाचा आत्मा आहे. पण माझ्या गर्वाचं हरण करणारी लीला भगवंतांनी केली, आणि म्हणून सूर्यानी स्वतःचाच पूर्वानुभव सांगायला सुरुवात केली. म्हणे मी एक दिवस कश्यपांनी आणि आदितीने माझी मोठी तपश्चर्या केली. त्या हिशोबात मी कश्यपांच्या घरी जन्माला आलो. कश्यपांनी मला उपासना सांगितली, त्यानुसार मी गणेश उपासना सुद्धा केली. त्या उपासनेचं फल म्हणून मला सांगण्यात आलं, तू कर्म फल दाता हो.
त्या सूर्याला कर्मफलदाता सांगितलं, त्याच्या पलीकडचं अद्वितीय कार्य दिलं, काळाचं नियंत्रण तुझ्या माध्यमातून होईल. म्हणून काळ सगळ्या सृष्टीला कोण सांगतो? त्याचं उत्तर आहे सूर्य. सुरू कोण करतो सगळ्या सृष्टीला? जागृत कोण करतो? भगवान सूर्य. ते उगवले की माणसं उठतात. आता उठतात म्हणायचं की उठायचे म्हणायचं? पहा बुवा, म्हणजे पूर्वीच्या काळी उठायचे असं नाईलाजानी म्हणायची वेळ आहे. आजकाल 8, 8:30, 9 नाही का, किंवा तरी ही रचना नाहीये. शास्त्रांनी सांगितलं, आमचे पूज्य पिताश्री फार मस्त सांगायचे. ते म्हणायचे सूर्योदयानंतर अंथरुणात राहण्याचा अधिकार फक्त ढेकणांना असतो. बाकीच्यांनी सूर्योदयानंतर अंथरुणात राहायचं नाही. ढेकणांशिवाय बाकीच्यांना परवानगी नाही. जे राहत असतील त्यांना समजायला हरकत नाही. आता दुसरा काय शब्द वापरू मी? सूर्योदयानंतर नाही, झोपण्याचा विषयच नाही, त्याच्या आधीच उठलं पाहिजे. आणि आपल्याकडे नियम सांगितला, कुठल्या देवतेला काय मागायचं याचं सूत्र दिलंय. कोणालाही काही मागायचं नसतं. परवा जसं सांगितलं तसं अग्निनारायण प्रगट झाले तर पाणी मागून चालणार नाही. कोणाला काय मागायचं त्या सूत्रामध्ये दिलंय, आरोग्यम भास्करादिच्छेत. तुम्हाला जर आरोग्य पाहिजे असेल तर सूर्यांना मागावं. आरोग्य सूर्य देतात, म्हणून आरोग्यासाठी सूर्य नमस्कार. बाकी सगळ्या देवांचे नमस्कार कुशल करा, त्याच्याबद्दलचा प्रश्न नाही, पण आरोग्याचा संबंध सूर्याशी आहे. आणि शास्त्रांनी नियम सांगितला, कुठलीही गोष्ट जर कोणाला मागायची असेल तर साधा नियम आहे. समजा एखाद्या ऑफिसमधल्या एखाद्या बॉसकडून तुम्हाला एखादी गोष्ट काढून घ्यायची आहे, काय करता? त्याचं उत्तर आहे, तो ऑफिसमध्ये बॉस येऊन पोहोचायच्या आधी तिथं जाऊन उभे राहता ना, फाईल घेऊन आपली. आल्याबरोबर त्याला नमस्कार करता, म्हणजे तुमचं काम होतं. हाच नियम सूर्यालाही लागू पडतो. सूर्याकडून जर आरोग्य पाहिजे असेल तर तो यायच्या आत स्नान करून हातामध्ये फाईल म्हणजे अर्घ्यपात्र घेऊन उभे राहा. तो आल्या आल्या त्याला अर्घ्य द्या, म्हणजे प्रसन्न होऊन तो तुम्हाला आरोग्य प्रदान करतो. कोणाला काय मागायचं कळलं पाहिजे. आणि मग त्या आरोग्याच्या भरोशावर सगळी दिनचर्या चालणार. सूर्य मध्यान्नी गेला, विषय बदलतो. सूर्य अस्ताला गेला, विषय बदलतो. सगळी उपासना त्या काळानुसार चालते आणि काळ सूर्याच्या अधीन आहे. सूर्याला त्याचाच गर्व झाला. भगवंतांनी हिशोब करून ठेवलेत, ज्याला ज्याला गर्व निर्माण होतो ताबडतोब विनाशाचा मार्ग असतो. 2 भयानक राक्षस जन्माला आले. एकाचं नाव होतं माली आणि दुसऱ्याचं नाव होतं सुमाली. हे 2 राक्षस जन्माला आले. या 2 राक्षसांनी भगवान शंकरांची प्रचंड तपश्चर्या केली. काय काय मागावून आपल्या डोक्यात सुद्धा येणार नाहीत अशा अशा गोष्टी या राक्षसांनी मागून ठेवल्या आहेत. म्हणजे लक्षात घ्या, राक्षसांचे सुद्धा डोके किती चालत होते. राक्षसांची जास्त चालतात, जास्त डोके चालतात त्यांनाच राक्षस म्हणतात, असंही म्हटलं तरी चालेल. नाही का, डोकं फार वापरायची गोष्ट नसते, पण लोक नको तेवढं वापरत राहतात. डोकं फक्त एकाच गोष्टी करता वापरावं, भगवंताला वंदन, ते सोडून बाकी सगळीकडे वापरतील. मोठी अडचण आहे. या राक्षसांनी नाना प्रकारचे वरदान मागितले, तुम्ही ज्याची कल्पनाही करू शकणार नाही अशा प्रकारचं. भगवान शंकर प्रसन्न झाले. माली आणि सुमालीनी वरदान मागितलं, सूर्यासारखं तेजस्वी विमान असावं. आता काय गरज होती? मागितलं. बरं, मागितलं नुसतं हरकत नाही, वैयक्तिक हाऊस म्हणून कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असेल. या मालीन सुमालीनी उलटा प्रकार काय करायचा, यांचं विमान सूर्या इतकं तेजस्वी, म्हणजे जणू काही दुसरा सूर्य वाटावा. तिकडं सूर्य अस्ताला गेला की हे उदयाच्या लाला यायचे, आणि सूर्य उदयाला चलाला आला की हे अस्ता चलाला जायचे. आणि 2 दिवसात सगळ्या जगाची रचना बिघडून गेली ना. सूर्य उगवतोय की मावळतोय तेच कळेना, कारण इकडचाही तसाच दिसायचा आणि ते विमानही तसंच दिसायचं. लांबून कळायचंच नाही विमान आहे की सूर्य आहे. आणि 2 दिवसात सगळी कालक्रमणा बिघडून गेली, कारण प्रातःसंध्या करायची का सायं संध्या हेच कळेना. मंत्र म्हणायचे कोणते, सकाळचे की दुपारचे? बरं, दोन्ही वेळा सूर्य आला. त्या तेजाने पृथ्वी जळायची वेळ येऊन पोहोचली. स्वाभाविक सूर्य भयंकर संतापले, आणि संतापलेल्या सूर्याने आपल्या तेजाने ते विमान जाळून टाकलं. माली सुमालींनी कशी तरी उडी मारली, त्याही काळात पॅराशूटची सोय होती. त्या दोघांनी कशी बशी तिथून जीव वाचवला, आणि खाली आल्यानंतर त्यांनी भगवान शंकरांची प्रार्थना केली. आता वरदान मागितलं होतं, मिळाल्यानंतर नालायकपणे वापरलं होतं, तरी शंकरांची प्रार्थना. पण त्या अडचणीत आले की एकमेकाला भेटतात. त्या हिशोबात भगवान शंकरांकडे जाऊन पोहोचले आणि शंकरांना सांगितलं. बरं, सांगताना पद्धत कशी असते पा दुष्टांची, तुम्ही दिलेलं विमान जाळलं. वाक्य मस्त आहे ना.
आम्ही मूर्खपणा केला म्हणून जाळलं हे नाही सांगितलं. तुम्ही दिलेलं विमान जाळलं. भगवान भोलेनाथ आहे, त्यांना मागचं काहीच लक्षात नव्हतं. त्यांनी धरला त्रिशूळ, उचलला आणि सूर्याला फेकून मारला आणि सूर्य जागेवर लोळा गोळा होऊन पडला. भगवान शंकराचा त्रिशूळ आहे, प्रलय काळचं अस्त्र आहे ते पाशुपतास्त्र. त्या पाशुपतास्त्राने सूर्याला जागेवर लोळवलं आणि सूर्य मरून पडला. म्हटलं की विश्वाची उलटी पंचायत झाली. आतापर्यंत 2 होते म्हणून अडचण, आता एकही नव्हता म्हणून अडचण. जग चालायचं कसं? सगळ्यांनी भगवान शंकरांची प्रार्थना केली. भगवान भोलेनाथ प्रगट झाले, म्हणे चुकलंच माझे, पण आता काय करता, गडबडीत करून गेलो. पंचायत होते भगवान शंकरांची होते, आपलं सोडून द्या. अचानक काहीतरी काम केलं तर भयानक होतं. आपलं इतकं भयानक होत नाही, कारण आपण शंकरा इतके मोठेही नाही ना, नाही का? पण आपल्याच घरचे दिवे फोडून आपलेच पोरं क्रिकेटच्या निमित्ताने मोकळे होतात, एवढं तर वाटकाला होतं की नाही? सूर्य नाही फुटत आपल्याच्याने, पण आपल्याच घरातल्या गोष्टी आपण फोडून मोकळे होतो. ही प्रवृत्ती होत असते. स्वतःच नुकसान करण्याची रचना आपल्या जीवनात येते. भगवान शंकरांनी केली. शंकरांनी केल्यामुळे ती फक्त स्वतःपुरती नसते, विश्वाची होते. सूर्य लोळला. शेवटी सगळ्यांनी मिळून प्रार्थना केली. भगवान शंकर म्हणतात, तोडणं माझ्या हातात होतं, जोडणं काही मला जमत नाही. आता एकच उपाय आहे, ज्याच्या भरोशावर सूर्य चालतो त्याला शरण जाऊ. म्हणून सगळ्यांनी मिळून तुम्ही माझ्यासोबत प्रार्थना करा, असं म्हणून भगवान शंकरांनी सांगितलं आणि सगळ्यांनी मिळून भगवान गणेशांची आराधना केली. भगवान गणेश प्रगट झाले. त्यांनी आपलं तेज पुन्हा सूर्यात ओतलं. सूर्य पुन्हा उठला. सूर्य पुन्हा कामाला लागला. पण सूर्य कामाला लागल्यावर विचार करतोय, मी जर जगाचा आत्मा आहे आणि मधल्या काळात मी जर लोळलो होतो, तर जग चालत कोणाच्या भरोशावर होतं? आत्मा नसलेलं शरीर कसं चालत होतं? सूर्याचा अहंकार मातीमोल झाला. सूर्य म्हणतो, याचा अर्थ माझ्या भरोशावर काहीही चालत नाही. हे सूर्याला कळलं. सूर्याने उठवलेवाल्यांना कधी कळल हा प्रश्न आहे. पण आपल्याला मात्र वाटते की आपल्याच भरोशावर चाललंय. मी उठल्यावर पाहतो. म्हटलं उठलायची गॅरंटी काय? काहीच गॅरंटी नाही. आपण उठू याची काय खात्री आहे आपल्या जवळ? काहीच खात्री नाही. आपण झोपू याची ताकद आपली नाही, उठू याची ताकद आपली नाही, पण तरी आपण गर्व करत राहतो. या सगळ्या कथा तेवढ्या करता समजून घ्यायच्या आहेत की अरे बाबा, गर्वाणी सूर्य संपतो. आपली काय गोष्ट घेऊन बसले? तो सूर्य लोळला. जिथं सूर्य लोळला त्या लोल आणि अर्क म्हणजे सूर्य या शब्दांचं एकत्रीकरण करून लोलार्क नावाचं तीर्थ तयार झालं. आजही काशीला हे क्षेत्र आहे. ही सगळी घटना काशीमध्ये घडली आणि वालखिल्यांना सूर्याने ती समजावून सांगितली की मी जेव्हा नव्हतो तेव्हाही हे जग चालतच होतं. मग माझ्या असण्याने काय फरक पडणार आहे? ती भारतांबेंनी तुमच्या माझ्यासाठी फार सुंदर कविता लिहून ठेवली आहे. रामकृष्णही आले गेले, त्या विन जग कावसची पडले. अरे रामकृष्ण आले गेले, फरक पडला नाही. तुम्ही आम्ही किस झाड की पत्ती, की झाडकी म्हणजे बाकीच्या असू नसो, शमीची असावी नाही का? निदान मोर्याच्या कामी तर पडल, मोर्याच्या चरणावर तर जाईल. आपल्या जीवनाची रचना समजून घेतली पाहिजे. हे आले आणि गेले, फरक पडला नाही. आपलं काय घेऊन बसलात? लोकांना मोठी पंचायत असते. आपलं नाव, आपलं क्षेत्र, आपली सत्ता, अरे यांच्या गेल्या नाही का? राजवाडीच्या राजवाडे गेले. सूर्यवंश सगळा सांगितला मी आपल्याला. चंद्रवंशाचं वर्णन आपल्या समोर करणार आहे. हे वंशच्या वंश गेले. जगाचं काही बिघडलं नाही. आपल्या वंशावळी कुठं लावून ठेवता? पण आपल्याला त्याचीच कौतुक. माझा वंश, भले त्या वंशातलं मी काही करत नाही, मोठी अडचण आहे, पण समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. अहंकाराचा विचार आला. सूर्याने सांगितलं माझा अहंकार असा गेला भगवंताच्या लीलेने, आणि तेव्हापासून माझ्या लक्षात आलं की माझी सत्ता ही माझी नाही, ती मोरयाची आहे. आणि म्हणून वालखिल्यांनो, तुम्हाला जे दिसलं मी ध्यान करतोय ते तेव्हापासून मी मोरयाचं ध्यान करतोय. वाक्य समजून घ्या. या सगळ्या कथा पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या अंगाने समजून घेतल्या पाहिजे. तुम्ही मला सूर्यासारख्यांनाही असा अहंकार होतो का? विष्णू शंकरांनाही अहंकार होतो का? ते होतो हे तर कथेत सांगितलं, त्याच्याबद्दलचा प्रश्न नाही. मग यांनाही जर अहंकार होत असेल, यांनाही जर कामक्रोध ग्रासतच असतील, तर मग यांना देवता का म्हणायचं? आणि आपल्यापेक्षा वेगळे कुठं आहेत? त्याचं उत्तर व्यवस्थित समजून घ्या. तुमच्या माझ्यात आणि त्यांच्यात फरक हा आहे की सूर्याला असं एकदाच झालं, त्याच्यानंतर पुन्हा सूर्याने गणेशोपासना सोडली नाही.
आपलं असं येता जाता होत राहते आणि पुन्हा पुन्हा अहंकार होत राहतो. नव्हे मी गणेशाची उपासना करतो याचाच अहंकार होतो. किती भयंकर आहे. सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. किती किती जागी अडचणी आहेत आणि हा मार्ग किती घसरंडा आहे. बोलायला खूप सोपं वाटतं, ऐकायला फार बरं वाटतं. तुका म्हणे केली सोपी पाय वाटतं, उतरावया भव सागर रे. नाही, ते तुकोबांना सोपी आहे, आपल्यासाठी नाहीच आहे. आपल्यासाठी तुकोबांनी सांगितलं तेच. तुका म्हणे भक्ती हे तो सुळावरील पोळी, नाही का, हा तोच आपल्यासाठी हिशोब. भक्ती म्हणता बरी वाटते, तुकोबा अस्सल गावराणी शब्द वापरतात, नाही का. भक्ती म्हणता गोड वाटे, करू जाता टिंब 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 फाटे. आणि ते तुकोबा आहे. तुकोबा कसं आम्ही गमतीने सांगताना प्रवचनात सांगत असतो, माऊली अत्यंत शालीन आहे. त्याच्यामुळे माऊली जेव्हा बोलायचं असेल ना, टोचायचं जरी असेल, नावं जरी ठेवायची असतील ना, तर माऊली कशी शाल जोडीतले मारते. म्हणजे जोडाही मारायचा असला तर शालीत ठेवायचा आणि मारायचा, म्हणजे समोरच्याला वाटेल फक्त शाल मारली. बसला जोडा, शाल जोडीतले. तुकोबा आमचे गरीब आहे, त्यांना शाल परवडत नाही, ते डायरेक्ट जोडे मारतात. मधला प्रकार नाही. पण अत्यंत अस्खलित प्रकारातला वेदांत काही असेल तर ते तुकोबांच्या गाथेमध्ये आपल्याला पाहता येतो. ही रचना सांगितली आहे, काही सोपं नाहीये. सूर्यालाही अहंकार होतो, सूर्यही अहंकाराने ग्रस्त होतो. पण पुढची गोष्ट फार मजेदार आहे. सूर्याला एकदा अहंकार झाला तर त्याच्यावर एकदा उपाय केला की पुन्हा पुन्हा करावं लागत नाही. आपली तर पंचायतच अशी असते की समजा एखादी गोळी आपल्याला लागू पडली, एखादा ड्रॉप आपल्याला लागू पडला, आपण त्याचं नाव सेव्ह करून ठेवतो. वाक्य किती भयानक आहे. मला परवा डोळ्यामध्ये मंदाराचं दूध गेलं, ड्रॉप आणला. तो ड्रॉप आणला तर बायकोनी त्याचे फोटो काढून ठेवले. म्हणे नाही नाही असू द्या, फार महत्वाचा आहे, आपल्याला कळला पाहिजे. म्हटलं कळला पाहिजे या वाक्यातला उलटा अर्थ किती भयानक आहे. पुन्हा केव्हा तरी जाणार याची आपल्याला गॅरंटी आहे. हे वाक्य किती भयानक आहे. म्हणजे मला पोटदुखी झाल्यानंतर मी एखादी गोळी घेतली आणि ती लागू पडली तर त्याचं रॅपर पुन्हा ठेवतो, याचा अर्थ मी पुन्हा पोट खराब करणार, याच्यावर आपला आत्मविश्वास आहे. हे किती भयानक आहे. आपल्याला रोगाची ही सवय होते. सूर्यालाही अहंकार झाला, एकदा गेला पुन्हा नाही आला, म्हणून ते देव आहेत, लक्षात घ्या. तो प्रकार आपल्या समोर सगळ्या सूर्यांचा सांगितला आणि मग सूर्याने सांगितलं की अशा प्रकारची रचना निर्माण झाली, विघ्न येऊन पोचलं, त्या विघ्नाला मी दूर केलं. आणि मग आपण सांगतो की मला जसं गर्वहरण झालं तसं अनेकांचं गर्वहरण झालं. मग वालखिल्यांना कथा त्यांनी वेगवेगळ्या सांगायला सुरुवात केली. म्हणे मोहासुराची मी तुम्हाला कथा सांगतो आणि मोहासुराच्या माध्यमातून भगवान महोदराची कथा सांगतो, म्हणजे तुम्हाला नेमकेपणाने हे सगळं तत्व कळेल. आणि मग सांगायला सुरुवात करताना त्यांनी एक वेगळीच कथा सुरू केली. एक तारकासुर नावाचा भयानक राक्षस झाला. काय काय राक्षस या जगात झालेत. या तारकासुराने ब्रह्मदेवाची अद्वितीय तपश्चर्या केली. सगळी तपश्चर्या केल्यानंतर भगवान ब्रह्मदेवांना नेहमीचं वरदान मागितलं, मला मृत्यू नसावा. भगवान ब्रह्मदेव म्हणतात तसं देता येत नाही. हा राक्षस अद्वितीय होता. यांनी क्रिकेटच्या त्या पंचाच्या भाषेमध्ये किंवा कॅप्टनच्या भाषेमध्ये हात वर केला, म्हणजे टाइम प्लीज, नाही का, वेळ द्या, विचार करू द्या काय मागायचं ते. तारकासुराने वरदान मागाय करता वेळ मागून घेतलीये. ब्रह्मदेव म्हणतात ते तुझा हिशोब, टेक युअर ओन टाइम वगैरे प्रकार, बच्चन साहेबांच्या स्टाईलमध्ये, नाही का. याने सांगितलं ठीक आहे, तुला जेव्हा पाहिजे तेव्हा माग. तारकासुराने विचार केला. कोणाला तरी विचारलं पाहिजे, आपल्याला नाही समजत म्हटलं की शहाण्या माणसाला विचारावं. कोणाला विचारावं? अशा वेळा आपोआप तयार नारद, ठरलेलं पात्र आहे ते शास्त्रातलं. नारदांनी येऊन त्याला मजेदार सल्ला दिला. नारद म्हणाले, तुला मी सांगतो, सती नावाची शंकराची बायको होती, तिने स्वतःला जाळून घेतलं. त्यानंतर स्त्री जातीबद्दलचा राग शंकराच्या डोक्यात गेला. शंकर योग समाधीत निद्रिस्त झाले. ते आता उठणार नाहीत, उठले तरी लग्न करणार नाहीत, पुन्हा सती काही त्यांना भेटणार नाही. आणि जोपर्यंत शंकर लग्न करत नाही तोपर्यंत शंकराला पोरग होण्याची शक्यता नाही. तू एक काम कर, ब्रह्मदेवाला वरदान माग, शंकराच्या मुलाच्या हातून मृत्यू असावा. याला पटलं, मस्त आहे. शंकर काही लग्न करणार नाही, त्यांना काही पोरग होणार नाही, मी काही मरणार नाही, याचा अर्थ मी अमर झालो. तारकासुराने ते वरदान मागितलं. याला म्हणतात देवर्षी नारद. सगळी तपश्चर्या तारकासुराने केली आणि लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट शंकराचं फाटलं. याला नारद म्हणतात.
नाही का, कॉन्ट्रॅक्ट त्यांच्या याचा दिल्या गेला. याच्या तपश्चर्येच्या भरोशावर शंकराचं लग्न जुळून मोकळे झाले. त्याला देवर्षी नारद म्हणतात. काय अद्भुत योजना आहे. तारकासूर या हिशोबात आहे की आता मी मरणच शक्य नाही, आणि तारकासूर अमर आहे म्हटल्यानंतर तारकासुरामधला राक्षस जन्माला आला. वास्तविकता आहे, लक्षात घ्या. इथं बसलेल्या सगळ्यांमध्ये ही प्रवृत्ती आहे. आपल्याला फार बरं आहे, आपण मरणार हे निदान माहिती आहे. पटत नाही आतमध्ये पक्क, पण कुठं ना कुठं तरी एका कोपऱ्यात नक्की माहिती आहे, आणि आपण मरणार हे माहिती असल्यामुळेच आपण जरा बरे वागतोय. ज्या दिवशी आपली मरण्याची भीती संपेल ना, क्षणात राक्षस होणार आहोत, लक्षात घ्या. फार बरं आहे, आपल्याला मृत्यूची भीती आहे, आणि म्हणूनच भागवत चाललेत, म्हणूनच मुद्गल पुराण बरं चाललंय, नाही का. नाही तर कोण कशाला वाचलं असतं. मरतच नाही एकदा म्हटलं की मुद्गलाला हातच लावत नाही, पण मरतोय हे माहिती असल्यामुळेच भागवत वाचतात. आणि भागवताने आपल्याला सगळ्यांना सांगून ठेवलंय, आपण सगळे 7 दिवसात मरणार आहोत. तुम्हाला काय गोष्टी सांगता. परीक्षितीला म्हटलं होतं, आमच्यावर काऊन आणता तुम्ही सगळे, मी सगळे, मी आपण सगळे म्हटलं ना, असं काय करता, तुम्हाला वेगळं नाही ठेवत. मी वर बसलो म्हणजे काय फार वेगळा थोडा हो, सगळे नियम तेच लागू पडणार आहेत. आपण सगळे 7 दिवसात मरणार आहोत. तुम्हाला काय माणूस आहे, एवढ्या लांबून आणला, चांगला व्यासपीठावर बसवला, नाही का. 21 दिवसाचं अनुष्ठान म्हणून सांगतोय, आणि 7 दिवसात मरणार म्हणून सांगतोय. पण मी तुम्हाला व्यासपीठाचा अधिकार वापरून सांगतो, माझ्या समोर बसलेले सगळे माझ्या सकट 7 दिवसात मरणार आहेत. का? कारण 7च दिवस असतात म्हणून. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, यातल्याच कुठल्या तरी एका दिवशी मराल की नाही. कारण नाहीचे 8वा वार, म्हणजे आपण सगळे 7 दिवसात मरणार आहोत, बरोबर. फक्त अडचण एकच आहे, आजचा जो बुधवार असेल तर पुढचा 7वा दिवस पुढचा मंगळवार का बुधवार येईल याची खात्री नाही आहे. हा बुधवार पहिला का शेवटचा हे मोजायला आपल्याजवळ सोय नाही, म्हणून बरं चाललंय. पण ती सोय आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे. कुठलाही बुधवार शेवटचा असू शकतो, हे ज्याला कळतं त्याचे बुधवार पांढरे होतात, त्याचे सोमवार पांढरे होतात, बाकीचे फक्त भात आणि दही खाण्यातच मातीत जातात. बुधवार पांढरा झाला पाहिजे, बुद्धी मिळाली पाहिजे, ती शुद्ध झाली पाहिजे, ती पांढरी असते. म्हणून तर बुद्धीचे वस्त्र पांढरे ना, सिद्धीचे वस्त्र पिवळे, कारण तिला जिकडं तिकडं पिवळंच दिसते, नाही का. सिद्धी मिळाली की माणसाला पिवळं पिवळं दिसायला लागतं, म्हणून सिद्धीचा हिशोब पिवळा, बुद्धीचा हिशोब पांढरा. कारण का? बुद्धी पांढऱ्याच रंगात असते. गृहपाठ केला ना, सिद्धी कोणती आणि बुद्धी कोणती, येईल आज त्याच्यावर, काळजी करू नका. विषय आपल्या समोर येईल त्यावेळा बोलू. मला आपल्याला महत्वाचा पुढचा भाग सांगायचा आहे. हा तारकासूर उन्मत्त झाला. तारकासूर उन्मत्त झाल्यानंतर सगळ्या देवांची सभा झाली. मार खाल्ल्यानंतर सभा घेतातच, नाही, चिंतन बैठक. सगळेजण रटके बसले की मग चिंतन बैठक होते. मग चिंतन बैठक घेण्यात आली, आणि चिंतन बैठकीत ठरलं, भगवान शंकरांना लग्न करण्या लावण्याशिवाय पर्याय नाही. पण सोपं आहे का? घरातल्या आपल्या पोराला लग्नाला तयार करताना किती त्रास होतो, नाही का. शंकरांना करायचंय, बाप आहे सगळ्या जगाचा, त्याला तयार करायचंय. सोपं आहे का? पण शेवटी ठरवलं, हरकत नाही, त्यातल्या त्यात हे डिपार्टमेंट ज्यांचं आहे त्यांनाच प्रमुख करू, नाही का. शिष्टाई मंडळाचं जे याच्याकरता विशिष्ट मंडळ तयार करू. मग भगवान मदनांना सांगण्यात आलं, हा तुमचा विभाग आहे, तुम्ही लक्ष घाला. त्यांनी सांगितलं, ठीक आहे. माझ्यासोबत वसंताला द्या, माझा मित्र. वसंत ऋतू आला, मदनाचा हिशोब आला. देवी पार्वती रूपात प्रकट झाली होती सती. मी आपल्याला पहिल्यांदा सांगितलं, आधी डळमळीत झालेली, नंतर ती श्रद्धा दृढ झाली होती. जन्माला आल्यापासून तपश्चर्या करत होती. त्या तपश्चर्येचं फलद्रूप व्हायची वेळ आली. तिला सगळ्यांनी मिळून सांगितलं, तू समोर जा. देवी पार्वती भिल्लीन वेशामध्ये नटली असं वर्णन आहे. ती भिल्लीन वेशात समोर आली, मदन आणि बाण मारला, भगवान शंकराचे नेत्र उघडले, समोर ती भिल्लीन दिसली. मुद्गलांनी दिलेली कथा थोडी वेगळी आहे. मुद्गलांनी दिलेली कथा थोडी वेगळी अशी आहे, त्या भिल्लिनीकडे पाहिले आणि मोहित झालेले भगवान शंकर तिच्या मागे धावू लागले. देवांनी ठरवलं होतं इतक्या ताबडतोब सापडायचं नाही, काही दिवस तर निदान लाव, फिरवू दे. त्या हिशोबामध्ये बिल्लीने सांगण्यात आलं, पळ. बिल्लीन पळत गेली. भगवान शंकर तिच्या मागे लागले, आणि त्या इतके वर्ष दाबून ठेवलेल्या कामवेगाचा परिणाम झाला. भगवान शंकर स्खलित झाले. स्खलित झाले की त्यांना वाईट वाटलं, थांबले. आणि मग त्यांनी विचार केला, माझ्यावर अशी वेळ कशी आली,
कशी आली तेव्हा त्यांना कळलं की या मदनामुळे सगळी गडबड झाली आणि मग त्यांनी आपला तृतीय नेत्र उघडला. बाकी पुराणातले वर्णन आहे, जसा दिसला तसा पहिले मदन दिसला आणि मदनच जाळला, तसं वर्णन नाही. आधी भिल्ली, कारण मदनाचा परिणाम झाला हे कळल्यावर मग जाळल्याचा उपयोग आहे ना. नुसताच दिसला आणि जाळला असं कसं होईल? त्याच्यामुळे पहिले मदनाचा परिणाम सांगितला, त्या मदनाच्या परिणाम रूपात स्खलित होणं सांगितलं. मग मदन जाळल्या गेला. जाळलेल्या मदनाने भगवान शंकरांची प्रार्थना केली. अहो म्हणे, देवांकरता कार्य केलं होतं, मला विनाकारण का जाळलं? हे सांगितलं, ठीक आहे, आता नाईलाज आहे, झालं ते झालं. कारण तो आवेग निघून जातो ना. जेवढ्या वेगात कामाचा आवेग आला होता, स्खलित झाले. जेवढ्या वेगात रागाचा आवेग आला होता, तृतीय नेत्र उघडलं, मदन जाळला. आता आवेग संपला, मग शांत झाले. आणि शांत झाल्यानंतर कळलं, नाही, मदन जाळायला नको होता. नाही, असंच होते. शांत झाल्यावर मगच कळते, नाही का? अनेकांना असंच होते ना, सकाळी कळते संध्याकाळचं चुकीचं होतं म्हणून, पण ते सकाळी कळते. ते उदाहरण शंकराला लावू नका, नाही तर भलते अर्थ काढाल. हा, तुम्ही तिकडे लावताय अशा अर्थाने. तसं नाहीये. चुकीचं वागणेवाल्यालाही कळतं आपण चुकीचं वागतोय, फक्त अडचण एकच आहे, ते वागत असताना कळत नाही. तेवढं मला सांगायचंय. वागणेवाल्यालाही कळतं. अहो, राक्षसांनी कळत नव्हतं का? खरं तर मी तुम्हाला सांगतो, तुमच्या माझ्यापेक्षा अनेक दुष्ट बरे होते, कारण ते निदान प्रामाणिक होते. उदाहरण सांगू, दुर्योधन. त्या दुर्योधनाला भगवान श्रीकृष्णाने विचारलं, का असा मूर्खासारखा वागतो? जरा चांगला वागत जा, धर्मानी जगत जा, धर्म बिर्म काही अभ्यासत जा. दुर्योधन तोंडावर सांगतो, जानामि धर्मम नच मे प्रवृत्ती, जानामि अधर्मम नच मे निवृत्ती. मलाही धर्म काय ते कळतं. त्याच आश्रमात शिकलो जिथं अर्जुन शिकला, जिथं धर्मराज शिकले. माझे काय क्लास वेगळा थोडा होता. माझ्याही जवळ त्याच नोट्स आहेत, झेरॉक्स करून आहेत, लॅमिनेशन करून ठेवले आहेत, वापरत नाही, एवढाच प्रश्न आहे. तेच सगळं माझ्याही जवळ आहे. त्याच गुरूंच्याकडे शिकलो. जानामि धर्म, मलाही धर्म काय ते कळतं. नचमे प्रवृत्ती, करावं वाटत नाही. इथं बसलेल्या सगळ्यांना वाटतं की नाही, हो, आपण सकाळी 5 वाजता उठलं पाहिजे, सूर्योदयाच्या आधी निदान उठलं पाहिजे. वाटते, उठत नाही. जानामि अधर्मम, हे गोष्ट करणं चूक आहे, हे इथं बसलेल्या सगळ्यांना कळतं, सोडावं वाटत नाही. अडचण तिथं आहे. मग दुर्योधन आपल्यापेक्षा बरा ना, तो कबूल तरी करतोय, आपण कबूलही करत नाही. किती मोठी पंचायत आहे. पण सोडून द्या, वेगळा विषय. तारकासुराचा विषय आपल्या समोर चालू होता. भगवान शंकरांना निर्माण करण्यात आलं, त्यांना जागृत करण्यात आलं आणि भगवान शंकर जागृत झाले. जागृत झाल्यानंतर त्यांनी मदनाला जाळलं. मदनाने प्रार्थना केली. याने सांगितलं, ठीक आहे, आता झालेलं तर झालं, पण एक काम करतो, मी तुला असं वरदान देतो की याच्या पुढे तुला शरीर नसलं तरी तुझं बिघडणार नाही, तू बिना शरीरानेच काम करू शकशील. म्हणून मदनाचं नाव आहे अनंग. त्याला अंग नाही, म्हणून त्याचं नाव अनंग. अनंग नसलेला, अन म्हणजे नाही, अंग म्हणजे शरीर. अनंग निर्माण झाला. पण अनंग निर्माण झाल्यामुळे काय झालं माहितीये का? समजा, कल्पना करा, मी इथं गाडी घेऊन आलो, पण माझी गाडी खराब झाली. आता मला दुसरीकडे जायचं असेल, मी काय करीन? त्याचं उत्तर आहे, कोणाची तरी गाडी वापरेल, बरोबर की नाही? साधा नियम आहे. मदनाचंही तसंच झालंय. मदनालाही आता अनेक उद्योग करावं वाटतात, पण त्याला त्याचं शरीर नाही. त्याच्यामुळे तो आपल्यापैकी कोणाच्या तरी अंगात घुसतो आणि त्याला बाधा झाली असं म्हणतात, नाही का? मदन लागला. आमच्या भाषेत त्याला कॉलेजचं वारं लागलं असं म्हणतात, नाही का? ते मदनाची बाधा आहे ती. कॉलेजचं वारं लागणे होतं. काल जसं आपण सांगितलं, सूर्यतीर्थ नामा जाऊन पोचला, त्याला सूर्यतीर्थाचं वारं लागलं. ते जसं सकारात्मक वारं लागतं तसं नकारात्मकही लागतं ना. असं काय करता? चुकीच्या जागी गेलं की वाईटही परिणाम होतात. मग तो सगळा विचार आपल्या समोर आला. मदनाला जाळण्यात आलं, पण देवी रती ती धाय मोकळून रडतीये, नाही का? ती रडतीये रडतीये. तिच्या डोळ्यातलं पाणी इतकं ताकदीचं आहे की जिथे मदन जाळला होता त्या राखेच्या ढिगावर बसून ती जी रडली, तिच्या डोळ्यातल्या पाण्यातून, त्या राखेतून एक वनस्पती निर्माण झाली. त्या वनस्पतीला दवणा असं म्हणतात. काम भस्म समुद्भूतम रतिबाष्प परिप्लुतम.
रतीच्या डोळ्यातल्या बाष्पाने निर्माण झालेला आणि कामदेवाच्या भस्मातून निर्माण झालेली वनस्पती दौना. म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपदेला, चैत्र शुद्ध चतुर्थीला भगवंताला दमनार्पण करण्याची आपल्याकडची पद्धत आहे. अनेक देवांना दौना वाहिला जातो. का वाहायचा? कारण जगातली सगळ्यात कामोत्तेजक वनस्पती आहे. आता निर्माणच जर मदनाच्या भस्मातून झाली असेल तर ते काय शांत असणार आहे का? अत्यंत कामोत्तेजक वनस्पती आहे. नुसत्या हुंगल्यानी सुद्धा माणसाची वासना जागृत होईल अशा प्रकारची ताकद तिच्यात आहे. भगवंताला व्हायची याचा अर्थ हा ताप तुला देतो, नाही का, माझ्या मागे लावू नको, यात त्याचा अर्थ आहे. म्हणून ती भगवंताला व्हायची. भगवंताला तो काम विकार समर्पित केला पाहिजे. काम विकार समर्पित करायचंय, काम नाही. दोन मधला फरक समजून घ्या. काम असलाच पाहिजे, असणारच आहे. कसा असला पाहिजे? भगवद्गीतेत सांगितलं तस्म धर्मा अविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. भगवान म्हणतायत मी कामही आहे. पुरुषार्थामध्ये जसा अर्थ मी आहे, कामही मी आहे. पण कसा? धर्म अविरुद्ध भूतेषु. या जगामध्ये धर्माच्या विरुद्ध नसलेला काम म्हणजे मी, नाही का? आणि म्हणून आपण सगळे निर्माण होतो त्याच्या मागे काम तर आहेच की हो, नाही कसा? पण हे न समजलेले पाश्चात्य आम्हाला सांगतात हे जग सगळं पापातून तयार झालं, नाही का? आपण सगळे पापाचे लेकर आहोत. एक फादर मला सांगत होते आपण सगळे पापाचे लेकर आहोत. म्हटलं माफ करा, आम्ही आमच्या बापाचे लेकर आहोत. पापाचे तुम्ही असाल, आमच्याकडची भानगड नाहीये. आमच्याकडे धर्म अविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. माता पित्यांच्या संगातूनच निर्माण होतो, पण तो संघ अपवित्र नाहीये. कारण धर्माला धरून असलेला आहे. हा जो विचार आहे तो आपल्या समोर सांगितला. भगवान कामदेव जळून गेले, त्यांच्या भस्मातून दवना निर्माण झाला. पण तरी रती म्हणतीये असं कसं? तुमचं लग्न होणार म्हणून यांनी केलं आणि आमचा संसार मातीत घातला. पुन्हा माझा नवरा मला द्याल की नाही? भगवंतांनी सांगितलं ठीक आहे, दोन पद्धतीने देऊ. एक पहिली पद्धत, तू भगवान गणेशाचं आराधन कर, पुढचा सगळा हिशोब ते तुला सांगतील. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी तपश्चर्येला बसवलं. ही तपश्चर्येचं स्थान आपल्याला आज नाशिकमध्ये पाहायला मिळतं. गोदावरीच्या तीरावर. आता त्याला सध्या हिंगण्याचा गणपती असं म्हणतात. या हिंगण्याचा गणपती तिथं तुम्हाला पाहायला मिळेल. मदन महोत्कट म्हणून स्थान आहे. हिंगणे नावाच्या लोकांचा वाडा आहे तो, म्हणून त्याला हिंगण्यांचा गणपती म्हणतात. तिथं तुम्हाला पाहायला मिळेल. तिथं मदन महोत्कटाची सुंदर दशभुज मूर्ती आहे, अप्रतिम मूर्ती आहे, नाही का? नाशिकचा विषय निघाला म्हणून सांगतो. याच नाशिकमधून, ही स्थान नाही, दुसरं स्थान मी आपल्याला सहज उदाहरण म्हणून सांगतो. या नाशिकमधून मला अचानक एका दिवशी रात्री 1:30 वाजता फोन आला. नाशिकचा विषय निघाला म्हणून मला आठवलं. नाशिकमधून रात्री 1:30 वाजता फोन आला. आणि 1:30 वाजता फोन आल्यानंतर त्याने मला एकदम असं कसं तरी गलबलून सांगितलं. म्हणे तुम्हाला काय सांगू, पंचायत झालेली आहे, आमच्या मंदिरातल्या मूर्तीची खोळ पडली. म्हटलं मग एवढ्या करता माझी का झोप मातीत घातली? पडतच असते. 70-80 वर्षांनी सामान्यतः सगळ्या मंदिरातल्या मूर्तींच्या खोळी पडू शकतात. अप्रतिम तिथले पुजारी असतील तर कदाचित 100-125 वर्षांनी पडेल, 150 वर्षांनी पडेल, पण मूर्तीची खोळ पडतच असते. याच्यात काय आश्चर्य आहे? तुमच्याकडे असं काय वेगळं घडलं तेवढ्या करता? त्यामुळे तुम्हाला नाही माहिती काय झालं. मग मला उत्सुकता नाही. म्हटलं काहीतरी वेगळं आहे. म्हटलं काय नेमकं झालं? अहो म्हणे जशी ती खोळ पडली तसा आतला मोरया सुंदर दिसायला लागला. म्हटलं तेही काय आश्चर्य नाहीये, स्वाभाविक आहे, कारण वरचा सगळा पापुद्रा निघून गेला, आता आतमधला सुंदर मोरया दिसतोय. म्हणून मग याच्यात एवढं आश्चर्य काय झालं? त्याने मला इतका गंभीर प्रश्न सांगितला, तरी पुढं पूर्ण रात्र झोपू शकलो नाही मी. तो म्हणाला अहो त्या आतमधला मोरया दिसला हा प्रश्न नाहीये, कालपर्यंत आम्ही मारुती म्हणून पूजा करत होतो. असा शेंदूर लावतात, असा शेंदूर लावतात की पुजारी हा शब्द पूजेचा आरी म्हणजे शत्रू याच अर्थाने वापरावा वाटतो. काही करतात, असं नसलं पाहिजे. म्हणून आपल्याकडे इतके गोळीच्या गोळे थापून दिले नुसते, पत्ताच लागत नाही आतमध्ये काय आहे. खोळ पडल्यावर कळलं मोरया होता. नसली पाहिजे अशी अवस्था. अप्रतिम सुंदर मूर्ती असावी. ही मूर्ती अत्यंत सलक्षण आहे. मी आपल्याला जी सांगतोय, मदन महोत्कट नावाने तिथं आपल्याला स्थान पाहायला मिळतं. याच नाशिकमध्ये आपल्याला याचं दर्शन मिळू शकतं. तिथे भगवान गणेश प्रगट झाले. त्यांनी रतिमदनाला सांगितलं काळजी करू नको रतीला, तुला तुझा नवरा शरीर रूपात सुद्धा मिळेल, पण वाट पाहावी लागेल.
केव्हा मिळेल? जेव्हा भगवान श्रीकृष्ण यादव वंशामध्ये रूपात जन्माला येतील, भगवान विष्णू कृष्ण रूपामध्ये जन्माला येतील, तेव्हा त्यांची पहिली बायको रुक्मिणी असेल, तिच्या पोटी त्यांचा पहिला पोरगा म्हणून प्रद्युम्न जन्माला येईल, तो तुझा पती असेल. म्हणून नंतर प्रद्युम्न रूपामध्ये पुन्हा मदन सदेह झाले आणि मग बाकी सगळ्यांकरता अनंग रूपामध्ये ते नाना प्रकारचा गोंधळ घालतात. पण मला प्रचंड आवडलं कोणतं माहितीये? वास्तविक कुठल्याही मूर्तीचं तुटणं फुटणं हे अपशकुनी किंवा वाईट मानलं जातं. पूज्य पिताश्रींच्या कल्पनेतून या सगळ्या द्वारदेवतांच्या परिवार देवतांच्या मूर्त्या स्थापन करण्यात आल्या, नंतर पुन्हा बदलवण्यात आल्या. सगळ्या मूर्त्या जशाला तशा राहिल्या, एकच मूर्ती तुटली. काय योगायोग आहे! त्याच्यात सुद्धा मोरगावचं वैभव आहे. म्हणजे मला गंमत सांगायची तुम्हाला, माझ्या मोरयाचं वैभव असं मस्त आहे ना, की वाईटात सुद्धा चांगलंच सापडेल. मूर्ती तुटून तुटून कुठली तुटली? रतीची मूर्ती तुटली. वाक्याचा अर्थच आहे, मोरगावात आला की रती भंग होतो. माणसाच्या रती इथे येऊन तुटल्याच पाहिजेत ना. काय योग्य प्रकार आहे! म्हणजे तुटण्यात सुद्धा फायदा आहे. मी मोरयाची गंमत सांगताना एका जागी सांगितलं, विषय मगाशी निघाला तर सांगून टाकतो गृहपाठ. मोरयाच्या उजव्या हाताला असते ती बुद्धी आणि मोरयाच्या डाव्या हाताला असते ती सिद्धी. मोरगावकरांना सांगायची गरज नाही खरं तर, कारण मोरगावला पूर्वद्वाराला आपल्याला बुद्धिमाता आहे. म्हणजे मोरयाच्या उजवीकडे बुद्धी आहे, मोरयाच्या डावीकडे सिद्धी आहे. सिद्धी लांब आहे, बुद्धी जवळ आहे. काय सुंदर रचना आहे हो! मोरगाव मधला प्रत्येक पाषाण मला पूजनीयच वाटतं. अद्वितीयता इथली प्रत्येक गोष्ट. सिद्धी दूर आहे, बुद्धी जवळ आहे. मोरया आपल्याला सांगतोय, तू सिद्धीच्या जवळ असला की माझ्यापासून दूर आहेस, नाही का? म्हणून तर सिद्धी दूर आहे. तू बुद्धीच्या जवळ आलास तर किमान माझ्या जवळ तरी आला, आणि या दोन्हीला सोडून आला तर मी भेटेल. सिद्धी सोड, बुद्धी सोड. पण गंमत पहा कशी आहे, सिद्धी डावीकडे, बुद्धी मोरयाच्या उजवीकडे. तुम्ही कोकणात जा, कोकणामध्ये एक मस्त प्रकार असतो, देवांना कौल लावतात. सगळ्यांना आपल्याला ऐकून माहिती आहे. कौल लावणे याचा अर्थ त्या त्या देवाला तिथं ते फुलं चिकटवतात आणि फुलं चिकटवल्यानंतर वाट पाहत बसतात. कोणीकडचं फुल पडलं त्याच्यावर तुमचं हो की नाही ते ठरतं. उजवीकडचं फुल पडलं तर तुम्हाला कार्यात सिद्धी मिळणार, आणि डावीकडचं फूल पडलं तर तुमचं कार्य बिघडणार. बरोबर? सगळ्या देवांच्या बाबतीत हेच लागू पडेल. कुठलाही देव असो, त्या देवाचं उजवीकडचं फूल पडलं तर कार्यात तुम्हाला सिद्धी मिळेल, डावीकडचं फूल पडलं तर कार्य तुमचं खराब होईल. माझ्या मोरयाचं वैभव पहा, त्याच्या डावीकडे सिद्धी आहे. त्याच्या डावीकडचं फूल पडलं तरी सिद्धीच भेटणार, उजवीकडचं पडल्यावर तर भेटणारच भेटणार. पाचवी उंगली या घी म्हणजे काय? मोरयाची कृपा, नाही का? दोन्हीकडून डावीकडे सिद्धीच आहे, उजवीकडे सिद्धीच आहे. उजवीकडे तर सगळ्याच देवतांच्या सिद्धी आहे आणि मोरयाच्या डावीकडे सिद्धीच बसवलेली आहे. याचा अर्थ मोरयाच्याकडून होणारी कुठली गोष्ट फायद्याचीच असणार आहे. काय मजेदार रचना आहे आपल्या मोरयाची. तो हिशोब आपल्या समोर विषय निघाला म्हणून सांगितला. त्यानंतर प्रद्युम्न रूपामध्ये येऊन पोहोचले. तिकडं कथा दुसरी चालू आहे. तो जो वीर्यपात झाला त्याचा विषय एक, आणि दुसरी कथा चालू आहे त्या तारकासुराचं पुढं काय. मग या दोघांचं लग्न लावून देण्यात आलं, आणि या दोघांचं लग्न लावल्यानंतर एक वेगळीच प्रक्रिया घडली. हे दोघांचं लग्न तर लावून दिलं आणि शिवपार्वती दोघ जण फिराय करता जंगलात गेले. 100 वर्ष हे दोघ जण फिरतच होते असं वर्णन आहे. सगळ्या देवता चलबिचल चलबिचल. आता हे बाहेर कधी येणार, त्याच्यानंतर यांना पोरग कधी होणार, आणि त्याच्यानंतर तारकासूर कधी मरणार. यांना कुठं लग्नात इंटरेस्ट होता? नाही. यांचा इंटरेस्ट तारकासूर मरण्यात ना. लग्नात कोणालाच इंटरेस्ट नसतो, नाही का? दुसऱ्याच्या लग्नात आपल्याला काय इंटरेस्ट असणार आहे? कोणाकोणाला कशात इंटरेस्ट असतो. संस्कृत सुभाषितकारांनी त्याच्यावरही सुभाषित करून ठेवलं. विषय निघाला म्हणून ऐकून ठेवा. कोण कोण काय काय पाहतं. कन्यावर येते रूपम. मुलगी रूप पाहत असते, तिला आपला नवरा दिसतो कसा याच्यातच इंटरेस्ट, कारण बाकी मैत्रिणींवर इम्प्रेशन मारायचं असतं. कन्यावर येते रूपम माता वित्तम. आई काय पाहते? पैसा, कारण तिचं वाक्य ठरलेलं, माझं मिलीचं जसं झालं तसं तुझं व्हायला नको. हिचं काय झालं ते हिचं हिलाच माहिती. पण जगातल्या प्रत्येक आईला वाटतं माझी अवस्था वाईट होती, पुरीची चांगली असली पाहिजे. माता वित्तम पिता श्रुतम. बाप मात्र काय पाहतो? ज्ञान पाहतो, कारण त्याला माहिती आहे सिद्धी उजवीन बुद्धी डावी, सिद्धी डावीन बुद्धी उजवी. का?
त्याचं दुसरं आणखीन एक कारण, सिद्धी डावीच आहे, बुद्धी उजवी म्हणजे श्रेष्ठच आहे. कारण बुद्धीच्या माध्यमातून सिद्धी मिळवता येते, पण सिद्धीच्या माध्यमातून बुद्धी नाही मिळवता येत. अब्जावधी रुपये टाका, एक कथा समजणार नाही, पण कथा समजली तर पैसे मिळतात. ऐकणे मजेदार रचना, किती सुंदर कल्पना आहे आपल्याकडच्या. त्या हिशोबात मी आपल्याला सांगितलं, माता वित्तम पिता श्रुतम, बाप मात्र ज्ञान पाहतो, बांधवा हा कुलमिच्छंती. नातेवाईकांना इंटरेस्ट असतो घराणं कोणतं, कारण सांगायला आमच्या चुलत मामाच्या पोरीच्या सख्या मामाचा आतेभाऊ जो आहे तो मंत्र्याचा पीए आहे, याचा काही इंटरेस्ट. पण हे सांगण्यात लोकांना कौतुक असते. लांब लचक यादी सांगतात, बांधवा हा कुलमिच्छंती, आणि तुमच्या माझ्यासारखे जातात ते मिष्टान्न मितरे जना. हा, बाकीच्यांना फक्त मेनूत इंटरेस्ट असतो, लग्नाचं काही हो तिकडं नाही का, पदार्थ चांगले होते. आणि अनेक लोक आजकाल तर उलटच करतात, पहिले तिकडं जाऊन येतात आणि मग ठरवतात पाकिटात किती टाकायची. 200च्या लायकीचं होतं का 500च्या, नंतरच ठरवतात. नाही ते 51 टाकले तरी चालतो, नाही तर मग नुसतंच पोरीच्या बापाला भेटून बाहेरच्या बाहेर निघून जाऊ, नाही का, गरजच नाही. ही प्रकार मागते ज्यांना काही इंटरेस्ट नाही. देवतांनाही काही इंटरेस्ट नव्हता शिव पार्वतीच्या लग्नात, यांचा इंटरेस्ट होता पोरग झालं पाहिजे आणि आपल्याला तारकासुराचा वध मिळाला पाहिजे. शेवटी त्या दोघांना डिस्टर्ब करायचं ठरवलं. कोणी करायचं? अग्नीला सांगण्यात आलं हे काम तू कर. अग्नी ब्राह्मण रूपामध्ये जाऊन पोहोचला. इथून पुढची कथा फक्त ऐकून ठेवा, त्याचे अर्थ वेगळे सांगेल. भगवान शंकर आणि देवी पार्वती संयोग करत आतमध्ये जंगलामध्ये फिरतायत, गुहेमध्ये कुठल्या तरी फिरतायत. अग्नी अचानक त्यांच्या समोर जाऊन उभा राहिला. अचानक अग्नी आल्यामुळे त्यांच्या त्या सगळ्या आनंदामध्ये खंड पडला. त्या खंडाचा परिणाम म्हणून भगवान शंकर पुन्हा स्खलित झाले. भगवान शंकरांचं ते वीर्य देवी पार्वतीच्या हातात आलं. याचक रूपामध्ये अग्नी जाऊन उभा आहे. त्यांनी जोरात सांगितलं, भवती भिक्षां देही. गृहस्थ धर्म स्वीकारलाय, याचकाला काहीतरी दिलं पाहिजे. जवळ काहीच नाही, इनी उचललं ते शिववीर्यच त्याला दिलं. अग्नीने विचार केला, भगवान शंकराची ताकद आहे, फेकून कशी चालल. अग्नी पिऊन गेला, पण अग्नीचाही दाह होऊ लागला. इतकं ते भयंकर गरम होतं. अग्नीने नेऊन ते गंगेत टाकलं की नको बाबा, हे आपल्याच्याने काही सहन होऊ शकत नाही. गंगेच्या पाण्याला उकळ्या फुटल्या. गंगेमध्ये स्नान करण्याकरता 6 देवता आल्या होत्या कृत्तिका नावाच्या. त्या 6 जणींच्या शरीरात ते शिववीर्य गेलं. त्या 6 जणी गर्भवती झाल्या. आपल्याला कोणातरी पासून गर्भ राहिलाय हे आपल्या पतीला कळलं तर पंचायत होईल, म्हणून त्या 6 जणींनी आपला गर्भपात केला. शर म्हणजे गवत, त्याचं बेट, त्याच्यावर तो गर्भपात केला. 6 जणींनी आपला गर्भपात केला. तो गर्भ एकत्र आला आणि एकत्र आलेला गर्भ 6 तोंडांनी जन्माला आला. त्याला षडानन असं म्हणतात, कार्तिक स्वामी असं म्हणतात. मला सांगा, अशी कथा होऊ शकते का? कधीतरी शक्य आहे का? मुळात असं शिववीर्य प्रवाहित होण्याची गोष्ट आहे का? असली तर अग्नीला देत असतात का? दिलं तर अग्नी पिल का? अग्नीला गरम होण्याची शक्यता आहे का? ती गंगेत नेऊन टाकलं तर गंगेच्या पाण्याला उकळ्या फुटतील का? आणि फुटल्या तर 6 जणींना एका वेळा ते गर्भ राहतील का? आणि असे राहिले कळल्याबरोबर टाकला असा गर्भपात होऊ शकतो का? आणि झाला तर पोरग जन्माला येतं का? याचा अर्थ कथा वाच्यार्थाने लागत नसतात. या सगळ्या कथा काहीतरी वेगळंच सांगणाऱ्या कथा आहेत. काय सांगायचंय कथांना, या कथा समजून घ्या. जेव्हा याच्यावरचं वैज्ञानिक चिंतन मी या निमित्ताने केलं आणि गुरुकृपेने एक एक गोष्ट कळली. या कथेतला हिशोब असा, ही पारा निर्मितीची कथा आहे. सगळं विज्ञान आहे, ज्याला पारद विज्ञान आपण म्हणतो, तो पाऱ्याचं विज्ञान सांगितलं. कसे अर्थ लागतील? देवी पार्वतीचे असंख्य नावं जे आहेत त्यामध्ये एक सुंदर नाव आहे हिंगुला. हिंगळा देवी म्हणून आपण तिचा वापर करतो, हिंगुळा ही देवी म्हणून वापर करतो. हिंगला हे नाव आहे. हिंगला हा स्त्रीलिंगी भाव झाला, त्याचा पुल्लिंगी नाव हिंगुळ. आणि हिंगुळ याचा अर्थ एक खनिज द्रव्य आहे. पारा हिंगुळापासून तयार होतो, म्हणून पहिल्यांदा हिंगुळ तयार झालं. या हिंगुळाला प्रचंड घर्षण केल्या जातं, घासल्या जातं जोरात, त्यातून त्या हिंगुळाला फेस येतो. म्हणून शिवपार्वती संयोगाचा विषय सांगितला, कारण त्याच्यात घर्षणाचा विषय आणि येणाऱ्या फेसाचा विषय, म्हणून ते प्रतिकात्मक रूपात वापरलं. त्या हिंगुळाला फेस येतो, तो प्रचंड उष्ण असतो. त्या फेसाला पुन्हा गरम केल्या जातं, प्रचंड अग्नी टाकून उष्णता दिली जाते, सहनशीलतेच्या पलीकडे उष्ण केल्या जातं. आणि पुढचा प्रकार आहे, प्रचंड गरम करतात आणि पटकन थंड करतात.
प्रचंड गरम करतात, पुन्हा थंड करतात. ही प्रक्रिया 5-6 वेळ केली जाते. त्याला गंगेत टाकलं असं म्हणतात. आणि नुसतं तेवढं टाकून उपयोग नाही. शुद्ध पारा उपयोगात आणता येत नाही, कारण तो अत्यंत विषारी असतो. मग त्याचं विष पण कमी करायचं असेल तर त्याच्यावर गंधकाचे पुट चढवावे लागतात. त्याला गंधक जारण असा शब्द आहे. आणि जार शब्दाचा अर्थ व्यभिचार असाही आहे. म्हणून त्या कृत्तिकांचं वर्णन आलं की त्यांनी दुसऱ्याचा गर्भ घेतला, याचा अर्थ जार केला. त्याच्यावर गंधकाचं जारण केल्या जातं. हे जारण कमीत कमी 6 वेळा करावं लागतं. म्हणजे पुन्हा गंधक मिसळा, पुन्हा पारा तयार करा, पुन्हा गंधक मिसळा, पुन्हा तयार करा, त्याला पुन्हा गरम करा, पुन्हा थंड करा. ही प्रक्रिया किमान 6 वेळा करावी लागते. म्हणून कृत्तिका 6 सांगितल्या. त्यानंतर पारा जन्माला येतो. कशातच धरता येत नाही, पाऱ्याला कशातही पकडता येत नाही. त्यातल्या त्यात पारा पकडायचा असेल तर एकच सोय आहे, त्याचं उत्तर आहे कागदावर घेता येतो. आणि कागद तयार कशापासून होतो? त्याचं उत्तर आहे गवतापासून तयार होतो. गवत म्हणा, पानं म्हणा, त्या प्रक्रियेच्या सगळ्या गोष्टींपासून. म्हणून गवत, कारण सगळा जास्तीत जास्त कागद तयार होतो तो बांबू पासून. आणि बांबू हे गवत आहे ना, ते किती मोठं वाटत असलं काही असलं तरी बांबू हे बेसिकली गवत आहे. त्याच्यामुळे गवतापासून तयार होतो. म्हणून तो शर नावाच्या बेटावर जन्माला आला, म्हणून त्याला शरोद्भव म्हटलं. याचा अर्थ फक्त गवतावर म्हणजे कागदावर घेता येतो. आणि पारा हा जगातला एकमेव असा धातू आहे की जो जगातल्या कुठल्याच इतर धातूशी संयोग पावतच नाही, कशातच मिसळता येत नाही. पाऱ्याचा दुसऱ्या कुठल्याही धातूशी संयोग होत नाही. म्हणून ब्रह्मचारी सांगितला. काय मजेदार तर हे शब्द आहेत त्यांचे. परिभाषा ती समजून घेतली पाहिजे, कारण पारा कशाशीही संयोग पावत नाही, म्हणजे तो एकटा राहतो. सांगायकरता सांगितलं कार्तिक स्वामी ब्रह्मचारी असतात. त्या पाऱ्याची पुढची महत्वाची गोष्ट आहे, असा पारा तयार झाला की त्याचा वापर केला जातो. कुठे? त्याचं उत्तर आहे सगळ्या प्रकारच्या विद्युत उपकरणात. कारण कुठलंही विद्युत उपकरण बिना पाऱ्याचं तयारच होत नाही. आजकाल तर डायरेक्ट बल्बच त्याची यायला लागले, LED नाही का, पाराच सरळ आतमध्ये वापरून पाऱ्याच्या माध्यमातून. मर्क्युरी लॅम्प मधल्या काळात आपल्याला सगळ्यांना माहिती असलेलं, त्याचे नावही तसे होते. याच्याही प्रत्येक आहे, याच्या आतमध्ये एक थर दिलेला असतो, तो पाऱ्याचा असतो. म्हणून सगळे दिवे पाऱ्यातून तयार होतात. म्हणजे विद्युत दीप आणि विद्युत घट ज्याला म्हणतात, बॅटरी जी तयार केली जाते, त्या प्रत्येकाच्या मध्ये पारा असतो. म्हणून पारा तयार केला का? कारण मारायचा कोण आहे? तारकासुर. आणि तारकांचा संबंध केव्हा? रात्रीशी, म्हणजे कशाशी? अंधाराशी. अंधारावर परिणाम करायचा तर वापरायला कोण लागेल? त्याचं उत्तर आहे पारा. कारण बॅटरीचा दिव्याचा संबंध अंधार नष्ट करणे, याला तारकासुराचा विनाश असं म्हणतात. म्हणून ही प्रक्रिया आपल्याकडे प्रत्येक सांगितली. अर्थात हे आत्ताच तुम्ही का सांगता? त्याचं उत्तर आहे त्याचा उपयोग आपल्याला आत्ता कळायला लागलं तर कसं सांगणार पूर्वीचे? ते मधल्या काळात कळत नव्हते, म्हणून आपल्याला अनेक गोष्टी कळल्या नाही, कारण मधल्या काळात त्याचा वापरच झाला नाही. आज विज्ञानाने आपल्याला वापर करून दाखवला, आता आपल्याला अर्थ लावतात. अरे तर तेच सांगत आहेत सगळं जे तिथं सांगितलेलं होतं. म्हणून आपल्यापर्यंत येतं. जर ह्या गोष्टी अशा पद्धतीने सिद्ध होत असतील तर याचा अर्थ बाकीच्याही होतात, तेवढं मला सांगायचंय. नुसतं आमच्याकडे हे होतं आमच्याकडे ते होतं, याच्यासाठी मी पुराण कथा वैज्ञानिक पद्धतीने नाही सांगत आहे. कारण ते सांगणं म्हणजे आमच्या आजोबांकडे चांदीच्या कड्या असलेला झोपाळा होता आणि आम्ही पोत्यावर बसतो, हे म्हणणे इतकं फालतू आहे. नुसतं होतं म्हणून सांगून काय उपयोग आहे? मुद्गल वाचताना आपल्या डोक्यात अशी एखादी कल्पना जर आणखीन आली आणि त्यातून असा एखादा वैज्ञानिक निघाला तर ते मुद्गलाचं एक वेगळं आनंदाचं वैभव असेल. याही अंगाने त्या कथा समजून घेतल्या पाहिजे. मला फक्त इतकंच वेगवेगळ्या अंगाने सांगायचंय की या फालतू कथा नाही, या भाकड कथा नाही, हे विनाकारण सांगितलेलं नाही, यातून सगळं विज्ञान सांगितलेलं आहे. अडचण एकच आहे, तुमचं माझं संस्कृतचं नातच तुटलंय. तर आपण एक तर वाचत नाही, वाचलेलं आपल्याला समजत नाही, आणि विज्ञानवाला संस्कृतला हात लावत नाही आणि संस्कृतवाला विज्ञानाला स्पर्श करत नाही. म्हणून या ग्रंथांचा त्या अंगाने जो उपयोग आहे तो होत नाही. आणि मग आपले ग्रंथ नुसते फुलं वाचून दुर्वावा आणि मोकळे करा एवढ्या करता उरले अशी अवस्था आहे. तसं नाही, दोनपैकी एक झालं पाहिजे. एक आत्मिक उन्नती, त्या दृष्टीने आपण सगळं जे तत्वज्ञान पाहतोय त्या अंगाने तरी झाली पाहिजे. नाहीतर भौतिक उन्नती, याच्यात दोन्हीचे मार्ग दिलेत. भुक्तिम मुक्तिम प्रदास्यति. भुक्तीही मिळते आणि मुक्ती तर मिळतेच मिळते.
पण मुक्ती मिळणे याचा अर्थ मेल्यानंतर केव्हा तरी स्वर्ग मिळतो नाही. कायम लक्षात ठेवा, कुठलंही पुराण मेल्यानंतरच्या स्वर्गाकरता तयार केलेलं नाही. मेल्यावर स्वर्गात जाण्याची सोय नाही. जिवंत आहे तोपर्यंत इथे स्वर्ग तयार करण्यासाठी पुराण आहेत. व्यवस्थित समजून घ्या. जीवन स्वर्गासारखं असलं पाहिजे, अप्रतिम असलं पाहिजे, भुक्ती ही असली पाहिजे, मुक्ती ही असली पाहिजे, सिद्धी ही असली पाहिजे, बुद्धी ही असली पाहिजे. दोन्हीचं संतुलन आणि दोन्ही एकत्र पाहिजे असेल तर त्याचं उत्तर आहे मोरया असला पाहिजे. कारण बाकी दोन्ही एकत्र भेटतच नाही. बाकी सगळ्यांकडे एक एक काहीतरी भेटेल. भगवान शंकरांकडे गेलात तर वैराग्य भेटेल, भगवान विष्णूंकडे गेलात तर लक्ष्मी भेटेल. शंकर तुम्हाला लक्ष्मी देणार नाहीत, विष्णू तुम्हाला वैराग्य देणार नाहीत. सिद्धी आणि बुद्धी दोन्ही एकत्र पाहिजे असेल तर माझ्या मोरयाशिवाय पर्याय नाही. दोन्ही एकत्र, काय सुंदर रचना आहे. आणि दोन्ही तितक्याच आनंदाने एकत्र. सिद्धीतही तेवढाच आनंद आणि बुद्धीतही तेवढाच. वर्णन आपल्या समोर पुढचं येतं. अशा पद्धतीने तारकासूर मारला. ऋषींनी विचारलं ते ठीक आहे, ते पहिल्यांदा जे भिल्लिनीच्या मागं लागल्यानंतर गडबड झाली होती त्याचं पुढं काय झालं? दक्षाने प्रश्न विचारला. मुद्गल म्हणतात तेच तर महत्वाचं सांगायचंय. त्या शिववीर्यापासून जो जन्माला आला त्याला मोहासुर असं म्हणतात. मोह निर्माण झाला. मोह निर्माण झाला. मोह शब्द व्यवस्थित समजून घ्या. अत्यंत घातक असलेला जर कुठला शत्रू असेल तुमच्या माझ्या शरीरातला, मत्सर वगैरे तर सांगितले ते तर आहेतच प्रत्येक. मोह आणखीन पुढचा टप्पा. मोह का घातक? त्याचं उत्तर आहे मोह माणसाला राक्षसत्वाच्या दिशेने वळवतो. राक्षस करतो नाही, ते पुढं. त्याचं उत्तर लोभासूर चौथ्या खंडात येईल. पण आत्ता एक एक टप्पा समजून घ्या. मोह म्हणजे काय समजून घेतलं पाहिजे. माऊलींचं वर्णन करताना काल आपण बोललो, जे खळांची व्यंकटी सांडो. खल म्हटलं की शब्द वापरला जातो. लोकांना विचारलं का खल म्हणजे काय, पटकन सांगून मोकळे व्हाल. खल म्हणजे दुष्ट, बरोबर? कारण आपल्याला तेवढाच अर्थ माहितीये, डिक्शनरीत तेवढाच अर्थ दिलेला आहे. आणि कायम लक्षात ठेवा, डिक्शनरीच्या भरोशावर अभ्यास करायला गेला की तुम्ही बिघडलाच म्हणून समजा. शब्दकोशाच्या भरोशावर अभ्यास होत नसतो, कारण शब्दकोश फसवे असतात. शिक्षकी पेशात आहे म्हणून तुम्हाला सांगतो, आमच्या पेशातले लोक जितके मूर्ख बनवतात तितके कोणीच नाही बनवत. हे बाहेर नका सांगू, समजून घेण्यापुरतं सांगतो. एक मजेदार प्रकार सांगतो, कसं मूर्ख बनवलं आपल्याला आजपर्यंत. इंग्रजीच्या वर्गात जाऊन बसले की नाही? बसले. इंग्रजीच्या वर्गात सरांनी फळ्यावर हॉर्स नावाचा शब्द लिहिला, बरोबर? त्याचा अर्थ सांगितला. काय? हॉर्स म्हणजे घोडा, बरोबर? संस्कृतच्या वर्गात जाऊन बसले तर त्याला विचार हॉर्स म्हणजे, तो म्हणतो अश्व, वारू, तुरग. 50 शब्द सांगता येते, जाऊ द्या. मला सांगा, अश्व या शब्दाचा घोडा हा अर्थ आहे का? हॉर्स या शब्दाचा घोडा हा अर्थ आहे का? केवढं गंभीर आहे ना. किती वर्ष वाचलंय. हॉर्स म्हणजे घोडा, हॉर्स म्हणजे घोडा. घोड्याच्या वेगात वाचून काढलं होतं हॉर्स म्हणजे घोडा. पण तुमच्या माहिती करता सांगतो, हॉर्स या शब्दाचा घोडा हा अर्थ नाही. धक्का बसला ना. मध्ये मध्ये धक्के द्यावे लागतात म्हणजे झोपत नाहीत. हॉर्स म्हणजे घोडा नाही. हॉर्स या शब्दाचा घोडा हा अर्थ नाही. मग काय आहे? त्याचं उत्तर आहे, हॉर्स या इंग्रजी शब्दाकरता घोडा हा मराठी शब्द आहे. अर्थ कुठे आहे? काय मूर्ख बनवलं ना. इंग्रजी शब्दाकरता मराठी शब्दच दिला, अर्थ कुठं दिला? अर्थ नाही दिला. अर्थ कुठं आहे? तो तबेल्यात बांधलेला आहे, किंवा जंगलात फिरत आहे, किंवा रणांगणात चाललेला आहे. अर्थ वर्गात सांगता येत नसतो. वर्गात एका शब्दाला दुसरा शब्दच दिला जातो. अर्थ कुठं सांगितला जातो? मदर या शब्दाचा अर्थ आई, आई या शब्दाचा अर्थ आंब. अर्थ कुठं सांगितला? दुसरा शब्द सांगितला. अर्थ घरी स्वयंपाक करतोय. अर्थ नाहीये. वर्गात अर्थ आणताच येत नाही. वाक्याचा वेगळा अर्थ, शिक्षणाला काही अर्थ नाही. किती भयानक आहे की नाही. कारण शिक्षणात अर्थ मिळतच नाही. शब्दाला शब्दच दिल्या जातात. नुसते शब्दांचे खेळ केल्या जातात, लक्षात घ्या. पण ते शब्दांचे खेळही व्यवस्थित केल्या जात नाही. एका शब्दाला दुसरा शब्द समानार्थी. कायम लक्षात ठेवा, जगात कुठल्याही शब्दाला दुसरा समानार्थी शब्द नसतो. अशक्य गोष्ट आहे.
प्रत्येक शब्दाला वेगळा अर्थ आहे, प्रत्येक शब्दाला वेगळी छटा आहे. मग दोन शब्दांमधला फरक आपल्याला समजून घेतला पाहिजे. मी आपल्याला शब्द सांगत होतो खल. खल म्हणजे काय? दुष्ट. नाही, खलामध्ये आणि दुष्टामध्ये फरक आहे. काय फरक आहे? चला उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल. समजा तुम्ही इथून उठल्यानंतर उद्या बँकेत जाऊन पोहोचले. बँकेमध्ये तुम्ही त्या रांगेत उभे आहात. तुमच्या समोर जो कोणी रांगेत उभा आहे त्यांनी 2,000 रुपयाचं पूर्ण बंडल तिथून काढलं. ते 2 लाखाचं बंडल खिशात ठेवलं. खिशात ठेवल्यानंतर दोन प्रकार होऊ शकतात. एक जण येतो, ते बंडल उचलून घेऊन जातो, त्याला दुष्ट असं म्हणतात. जो ते बंडल मारतो, चोरी करतो, त्याला दुष्ट असं म्हणतात. पण रांगेत उभे असलेल्या मागच्या सगळ्यांच्या मनामध्ये हे बंडल पडलं तर किती बरं होईल असा जो विचार येतो त्याला खल असं म्हणतात. यांनी चोरी केली नाही, सापडणार नाही, कायद्यात बसत नाही, कारण यांनी त्याच्या नोटेच्या बंडलला हात पण लावलेला नाही. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा आला नाही, येणारच नाही. पण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात न येता जो दुष्टपणा केला जातो त्याला खल असं म्हणतात. कारण हा आतमध्ये आला, त्याचं पडलं तर बरं होईल आणि मला भेटलं तर बरं होईल असा इथं विचार आला. बाहेर कोणालाच काही कळलं नाही, दोघांचाच कॉन्टॅक्ट, मी आणि माझा मोरया. त्याला कळलं, बाकीच्यांना कळो का न कळो त्याला कळलं ना. आणि त्याला कळणं किती भयानक आहे. तो म्हणाला आता थांब, तुझा गड्डी कशी पाहतो, नाही खुर्दा करील तर नावाचा मी. मग मोरया आपल्या अहंकाराचा चिल्लर करून मोकळा करतो. रचना समजली पाहिजे. खल वेगळा, दुष्ट वेगळा. मला ते सांगायचंय, मोह त्याला म्हणतात. कशाला? जी गोष्ट माझ्या योग्यतेची आहे की नाही याचा विचार न करता मी त्या गोष्टीच्या मागे लागतो, त्याला मोह म्हणतात. देवी पार्वती भिल्लीन होती. पार्वती आहे कळल्यानंतर मागं लागले असते तर पंचायत नव्हती. भिल्लिनीच्या मागे योगीराज राजेश्वर लागले आणि स्खलित झाले, म्हणून मोह जन्माला येतो. मोह जन्माला आला. पुढची प्रक्रिया सांगायची गरज आहे का? झालं ना पाठ. मोह जन्माला आला, शुक्राचार्यांकडे गेला, त्यांनी स्तोत्र मागितलं, त्यानुसार तपश्चर्या केली. तपश्चर्येनंतर तो उन्मत्त झाला. मग त्यांनी स्वर्गावर आक्रमण केलं, पृथ्वी जिंकली, स्वर्ग जिंकला, पाताळ जिंकला, सगळे देव जंगलामध्ये गेले. झालं. ते ठरलेल्या पद्धतीने होतच असते, प्रत्येक कथेत तेच होणार आहे. त्या पद्धतीने सगळे देव जंगलात गेले. यावेळा ऋषी समुदाय लागला असं वर्णन आहे. मागच्या वेळा एक देव तरी आले होते, दत्तात्रय एकटेच आले होते, सनक सनंदन आले होते, तेवढ्यांनी भागलं नाही. आता अख्खा ऋषी समुदाय नाही का. पहिल्यांदा एक आले दत्तात्रेय, नाही समजलं. मग 4 पाठवले तरी नाही समजलं. आता अख्खा समुदाय पाठवला, आताही समजत नसेल तर काय डोकं फोडणार आहे. किती मजेदार रचना आहे. पुढच्या गोष्टी. या मोहानी विनंती केली, प्रार्थना केली, वरदान मागितलं. कोणतं? मला नाम आणि रूप असेल त्याच्यापासून कशानेही मृत्यू नसावा. ते वरदान मात्र प्रत्येक वेळेचे वेगळे आहेत. राक्षस वेगळा आहे. प्रक्रिया जरी सगळी सारखी असली तरी राक्षस वेगळा आहे आणि त्याचं वरदान वेगळं आहे. पहिल्यानी वरदान मागितलं होतं पंचमहाभूतापासून मृत्यू नसावा. दुसऱ्याने सांगितलं अष्टधा प्रकृतीपासून मृत्यू नसावा. आता पुढचा म्हणतो नाम आणि रूपापासून मृत्यू नसावा. कारण मोह या 2च गोष्टीचा पडतो, एक तर नाम नाही तर रूप. मोहात कशाच्या पडता? रूपाच्या. मोहात कशाच्या पडता? नामाच्या. कारण नाम शब्दाचा अर्थ ते बाकी सगळं, सत्ता, पद, प्रतिष्ठा, ती सगळी नावाला असते ना. म्हणून माझ्या नावाची सत्ता, माझ्या नावाची प्रतिष्ठा, माझ्या नावाचा पैसा, म्हणून ते सगळं आलं नाम मध्ये. आणि रूप याचा अर्थ सौंदर्य, त्याच्यावर माणूस मोहित होतो. सौंदर्याकडे पाहून मोहित होणाऱ्या प्रत्येक माणसाने अष्टावक्राची कथा एकदा ऐकून ठेवायची. इथली नाहीये, इथला आत्ता विषय नाही, पण ती ऐकण्यासारखी आहे. अष्टावक्र नावाचे महान ऋषी झाले, म्हणून डिटेल नाही सांगत, कथा फक्त उगवती. अष्टावक्र नावाचे महान ऋषी झाले. यांनी आपल्या आईला विचारलं, माझे पिताश्री कुठे आहेत? आश्रमात बाकी सगळ्यांचे वडील असतात, माझे ऋषी नाहीत. म्हणे काय करणार आहे? राजाने त्यांना पकडून ठेवलंय. म्हणे का पकडलं? म्हणे राजा जनकांनी त्यांना एक अजब प्रश्न विचारलाय. काय प्रश्न विचारला माहित नाही, पण जो काय प्रश्न विचारला तो विचारलेल्या प्रश्नाचं काही उत्तर त्याला देता आलं नाही. आणि म्हणून तुझे वडील जे कहोड ऋषी, त्यांना पकडून ठेवलेलं आहे. राजा जनकाच्या ते दरबारात आहेत. पकडून याचा अर्थ तुम्ही जेलमध्ये थांबा, सगळं पाहिजे ते तुम्हाला इथं मिळेल, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, मग बाहेर पडायचं. असा कोणता प्रश्न असेल? थांब मी जाऊन पोहोचतो. यांचं नावच अष्टावक्र. कारण हे गर्भात असताना यांनी म्हणे वडिलांच्या रुच्यांमध्ये एक चूक काढली.
वडील संथा घेत बसले होते, पाठ करत बसले होते आणि यांनी गर्भातून चूक काढली. बापाला एवढा राग आला, आणखी जन्मालाच नाही आलं पूर्ण माझ्या चुका काढते. यांनी सांगितलं 8 जागी वाकडा हो. ते तसेच जन्माला आले 8 जागी वाकडे, म्हणून अष्टावक्र त्यांचं नाव पडलं. यांची चाल इतकी भयानक होती, आता 8 जागी वाकडे, ते बिचारे कसे चालत असतील विचार करा ना. ते वेडवाकडं कसं तरी शरीर सांभाळत सांभाळत येऊन पोहोचले राजा जनकाच्या सभेमध्ये आणि सगळी सभा हसली. राजा जनकाला मात्र लक्षात आलं तेजस्वी व्यक्तिमत्व आहे. राजा जनकाने बसवलं, पाद्यपूजा केली, नमस्कार केला आणि म्हणे बोला काहीतरी. म्हणे काय बोला? मला वाटलं होतं मी राजसभेत आलो, इथं तर अख्खी चांभारांची सभा आहे. लोकांनी तलवारीच काढल्या ना गप्प गप्प. नाही का चांभार म्हटलं आम्हाला काय समजतो काय? एवढंसं पोरग 12 वर्षाचे होते फक्त, एवढंसं पोरग आम्हाला चांभार म्हणतं म्हणजे काय? राजा म्हणतो थांबा जरा, राजसभेत येऊन राजाला तोंडावर म्हणत आहे, समजून तर घ्या काय म्हणायचंय. विचारू तर खरी पहिले असं का म्हटलं. म्हणे का तुम्ही सगळ्यांना चांभार म्हटलं? म्हणे मला सांगा मी कशा करता आलो? म्हणे तुझ्या प्रश्नाला आमच्या प्रश्नाला उत्तर द्यायला. म्हणे प्रश्नाचं उत्तर देण्याकरता काय लागतं? म्हणे डोकं लागतं. म्हणे याचा अर्थ माझ्याकडे काय पाहायला पाहिजे होतं? डोकं. म्हणे डोकं सोडून तुम्ही माझ्या फक्त चमडीकडे पाहत राहिले, तुम्हाला चांभार नाही तर काय म्हणायचं? मला सांगा आपण इथं बसलेले सगळे चांभार आहोत की नाही? जन्माने कुठेही जन्माला आलो काही फरक नाही पडत, आपली वृत्ती चांभाराचीच आहे. ज्याला समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे किंवा व्यक्तीकडे पाहिल्यानंतर फक्त गोऱ्या चमडीचं आकर्षण निर्माण होतं, त्याला चांभाराशिवाय दुसरं काय म्हणणार आहे? चमडीचंच आकर्षण आपल्याला. अरे त्या चमडीच्या पलीकडं काही, त्याच्या पलीकडं काही, त्याच्या पलीकडं मोरया, ते तिकडून कोण पाहते? नुसतं दिसायला बरं, मोह त्याचा पडतो फक्त चमडीचा. मोह कुठं अंतरात्म्याचा पडतो? मोह कुठं गुणांचा पडतो? मोह फक्त वरच्या चामडीचा पडतो. आणि ज्याला फक्त वरच्या चामडीचा मोह पडतो तो जन्माला किती ब्राह्मणोत्तम कुळात आला तरी वरून काही असो, आतून चांभारच आहे. हे रचना समजून घेतली पाहिजे. हे सगळे शब्द मी त्या गुणांकरता वापरतोय हे वारंवार समजून घ्या. तो भाव, कारण आपल्याकडे गुणांच्याच आधारे विचार आहे. चातुर्वर्ण्य मया सृष्टम गुण कर्म विभाग शहा, हे सगळे वर्ण त्याच्या त्याच्या गुणानुसार आहेत. चांभाराचा तो विचार आपल्याला समजून घेतला पाहिजे. त्या अष्टावक्रांनी आपल्याला सांगितलं होतं नेमकं मोहाचा हिशोब का? कारण आपण फक्त शरीराकडे पाहतो. विषय आलाय तर तो विषयही सांगून ठेवतो. किती सुंदर आहे. राजा जनकाने प्रश्न विचारला, म्हणे विचार प्रश्न. राजा जनकाने अद्भुत प्रश्न विचारला, म्हणे हे खरं की ते खरं? हे खरं की ते खरं? एवढाच प्रश्न. त्याला तितकंच अद्वितीय उत्तर अष्टावक्रांनी दिलं. म्हणे जसं हे तसं ते. प्रजेला काही कळलं नाही, पण राजाने मात्र पाय धरले. राजा म्हणतो इतके वर्ष विचारतोय कळतच नाही कोणाला, आत्ता उत्तर मला मिळालं, जसं हे तसं ते. राजाने पाय धरले पण प्रजा म्हणते आम्हाला काही तर कळू द्या, तुमच्या दोघांचं चाललंय जे काय चाललंय ते आमच्यापर्यंत येऊ द्या. मग राजाने समजावून सांगितलं. अरे म्हणे काय झालं, एक दिवस मी दुपारी मस्त जेवण केलं, अप्रतिम जेवण केल्यानंतर मी झोपलो, वामकुक्षी करता झोपलो तर मला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये मी भिकारी झालो होतो. स्वप्नात माणूस काय होईल गॅरंटी नाही. राजा असून स्वप्नात भिकारी झाला. म्हणे मी भिकारी झालो होतो, 3 दिवसाचा उपाशी होतो, खायला काही मिळत नव्हतं. शेवटी चुकून एका जागी थोडीशी खिचडी मिळाली, खायला बसणार तेवढ्या बैलाची एक टक्कर आली, त्या टक्करीने सगळी माती उडवली. मी तशाच अवस्थेत राहिलो उपाशी आणि तेवढ्यात भालदार चोपदार जोरात ओरडली. मी उठून बसतो तर राजवाड्यात होतो. राजाच होता, राजवाड्यात होतो. मला प्रश्न पडलाय हे खरं का ते खरं? स्वप्नात जे पाहिलं होतं ते माझं भिकारी रूप खरं की हे जे पाहतोय ते खरं? मी प्रश्न सगळ्यांना विचारत होतो हे खरं की ते खरं? आता हे मागचं काही सांगितलं नाही तर समोरच्यानं तरी काय कळल? सगळे पंचायतीत होते पण महाराज अष्टावक्र अद्वितीय होते. त्यांनी तितकंच सुंदर उत्तर दिलं, जसं हे तसं ते आणि जसं ते तसंच हे. स्वप्न जितकं खोट आहे तितकंच हे जग खोट आहे. कारण या जगामध्ये तुझ्याजवळ जे आहे ते तुझ्या स्वप्नात तुझ्या कामाचं नाही आणि तुला स्वप्नात जे दिसतं ते तुझ्या जगात कामाचं नाही. वाक्याचा अर्थ तुझ्याजवळचं दोन्हीकडचं काहीच कामाचं नाही. कारण इकडचं तिकडं कमी नाही, तिकडचं इकडं कमी नाही, दोन्हीकडचं कमी नाही. मला सांगा किती सुंदर एसी लावलेला असेल माझ्या घराला आणि तो जर वणीत असेल तर मला इथं काय कामाचा? आणि इथं मला ज्या सोयी मिळतील त्या वणीत काय कामाच्या? म्हणजे सगळंच खोटं आहे की नाही?
तिथं असणंही खोटं आहे आणि इथं असणंही खोटं आहे. बाहेरच्या सगळ्या गोष्टी खोट्या, खरं एकच, जे वणीतही आहे आणि इथंही आहे, त्याचं नाव माझा मोरया. तो वणीतही तोच आहे आणि इथंही तोच आहे. काय मजेदार रचना आहे. म्हणून तो पकडता आला पाहिजे. तो हिशोब मोहासुराच्या निमित्ताने सांगितला. मोह निर्माण झाला. सगळ्या देवता येऊन पोहोचल्या आणि सगळ्या देवता जंगलात गेल्या. त्यांच्या समोर सगळे ऋषी येऊन पोहोचले आणि सगळ्या देवतांनी विनंती केली, अहो काही तर उपाय सांगा. यांनी सांगितलं उपाय ठरलेला, गणेश उपासना करा. भगवान महोदर रूपात प्रगट झाले. काय सुंदर शब्द आहे. महो म्हणजे मोठं, उदर म्हणजे पोट. महान उदर ज्याचं आहे त्याला महोदर म्हणतात. आपण सगळे स्वल्पोदर आहोत. आपलं उदर लहानसं आहे, आकारावर जाऊ नका. आपलं सगळ्यांचं उदर लहानसं आहे. या वाक्याचा अर्थ याच्या मर्यादा आहेत. कितीही तुडुंब त्या पोटाला भरलं तरी 6 तासाच्या वर टिकत नाही. आणि या उदराची सगळ्यात मोठी अडचण ही आहे, कितीही चांगलं टाका, त्याची वाट लावण्याची ताकद या उदरात आहे. वरून गंगाजल जरी ओतलं तरी खालून मूत्र रूपात बाहेर पडेल, इतकं माणसाचं शरीर घाणेरडं आहे. गंगेचं मूत्र करून टाकते. आहे की नाही वस्तुस्थिती. हे शरीर दिसायला फक्त ते एकच चांगलं आहे की याच्या माध्यमातून मोरयाची उपासना होऊ शकते. तेवढा एक फायद्याचा भाग त्या शरीराचा आहे. पण बाकी हे शरीर अतिशय घाणेरडं आहे. आणि मग वारंवार आपल्याला सांगितलं तसं काहीच कामाचं नसलेलं इतर वेळा. म्हणून त्याच्या मोहात किती अडकायचं हे कळणे ज्याच्या पायाशी होतं त्याला महोदर असं म्हणतात. आपलं उदर स्वल्प आहे, त्याची ताकद मोजकी आहे. त्याच्या आतमध्ये जो राहतो आणि सगळ्यांच्या उदरातले भोग जो भोगतो त्याला महोदर म्हणतात. तो सगळ्यांच्या उदरात बसलेला आहे. म्हणून तर खाल्लेलं एवढं पचते. किती खाल्लं आजपर्यंत? रोजचं एका वेळचं जेवण एकच पाव पकडा, जाऊ दे जास्त नका. एक पावाचं तर धान्य खाता की नाही? दिवसभरात मिळून 2दा-3दा खाता. बाकीचं नाश्ता पाणी सगळं मिळून दिवसभरात 1 किलो तर धान्य खाते की नाही बेटा? खाते. सगळं मिळून 1 किलो धान्य कमीत कमी खाते. रोज 1 किलो. एका महिन्यात 30 किलो. एका वर्षात 360 किलो. आतापर्यंत समजा पोरगी 15 वर्ष जगलेली असेल तर किती किलो खाल्लं? आता मला सांगा, उरलेल्या धान्याचं जाऊ द्या, उरलेल्या पोत्या इतके काही काही लोकांचं वजन नाहीये. रिकामे पोते जास्त होतील. कुठं गेलं त्याचं उत्तर आहे ते आतमधल्यानी घेतलं. तो जो आतमध्ये घेणारा बसलेला आहे, तुम्ही किती वाटते तुम्हाला आपण खातो, तो आतमध्ये बसवून जे सगळं पचवून मोकळं होतो त्याला महोदर म्हणतात. तो सगळ्यांच्या आतमध्ये बसलाय. पचाम्यन्नम चतुर्विधम. भगवद्गीता आपल्याला सांगते, सर्वेषु उदरे स्थित्वा. सगळ्यांच्या पोटात मी राहतो आणि मी आतमध्ये राहतोय म्हणून खाल्लेलं पचतंय. नाही का? तो आतमध्ये व्यवस्थित नसला की खाल्लेलं पचत नाही. नाना प्रकारच्या गोष्टी सगळ्याच खाण्याच्या बाबतीत. कारण खाल्लं म्हटलं की एक सांगितलं फक्त पोटापुरतं एवढा विचार नका करू. हे फार सामान्य आहे. याचं पचन न पचणं सुद्धा फार सामान्य आहे. कारण याच्यात समजा चुकीची गोष्ट गेली, जास्तीत जास्त 3च दिवस त्रास होणार आहे. या पोटाबद्दल नाही बोलायचंय मला. हे एक पोट झालं, हे सामान्य पोट झालं. सगळ्यांना कळणारं साध्या पोटाचा विचार. या पोटाचा विचार फारसा महत्वाचा नाहीच आहे. याच्या पलीकडचे काही पोट आहेत माहिती आहे. काय गोष्टी करता, एक सांभाळता सांभाळता पंचायत आहे. आणखीन जास्तीचे कुठं सांगता. त्याचं उत्तर हे एकच पोट आहे. कारण या पोटात एकाच प्रकारची गोष्ट जाते. कोणती? एकाच कर्मेंद्रियांनी घेतलेली, ज्ञानेंद्रियांनी घेतलेली. तिचं नाव आहे जीभ. जीभ जेवढं काय घेते ती याच्यात जाते. हे जिभेचं पोट आहे. एवढं तर कळलं की नाही? जिभेनी जे काय खातात ते इथं जातं, म्हणजे हे जिभेचं पोट आहे. मग जसं जिभेचं पोट आहे तसं बाकीच्या ज्ञानेंद्रियांचे पोट असायला पाहिजेत की नाही? उरलेल्या 4 ज्ञानेंद्रियांच्या पोटाचं काय कराल? कानाचं पोट असतं, डोळ्याचं पोट असतं, नासिकेचं पोट असतं, त्वचेचं ही पोट असतं. दिसत नाही म्हणा, दिसत नाही जाऊ द्या, दिसण्याचं काय घेऊन बसले. असतं, त्याला डोकं असं म्हणतात. असलं तर हे तसंच आहे ना. इथं खाल्लेलं इथं जातं, इथं ऐकलेलं इथं जातं. आणि इथं चुकीचं खाल्लं तर इथं जास्तीत जास्त 3च दिवस त्रास होईल. 3 दिवसात शरीर बाहेर फेकणारच आहे, पुन्हा जागेवर येणारच आहे. पण इथून जर चुकीचं गेलं तर 3 जन्म जात नाही.
जास्त कशाचा विचार कराल? खाण्याचा विचार खूप करता. शिळी पोळी खायची नाही याच्यावर जितका जोर देता, तसं शिळं ऐकायचं नाही हा विचार पाहिजे की नाही? शिळं पाहायचं नाही हा विचार पाहिजे की नाही? पण 4-4 दिवसापूर्वीच्या मालिका सरळ नाही दिसल्या तर ऊठ लावून हा, त्याला शिळं खाणं म्हणतात. मोठा अडचण आहे. जुनं उकरू उकरू काढणे आणि ते ऐकत राहणे, पाहत राहणे याला शिळं खाणे असं म्हणतात. ते शिळं खाऊन हे वाट लागते. याच्यावर उपाय आहे. डॉक्टरकडे जाता येतं, इनिमा घेता येतो. याचा इनिमा एकच, मुद्गल पुराण. हा हा इनिमा आहे. स्वच्छ होतं. कुठंतरी आतमध्ये कळतं गडबड झालेली आहे, नको ते भरलेलं आहे, काढलं पाहिजे. पहिले घाणेरडं निघालं तर नवीन चांगलं बसल हो. पहिले घाणेरडं काढता आलं पाहिजे. मोह जायचा आहे. सगळ्या ऋषींनी प्रार्थना केली, भगवान प्रसन्न झाले, महोदर रूपामध्ये प्रगट झाले. मग पुढची प्रक्रिया ठरलेली असते. राक्षसाच्या समोर येऊन उभे राहिले आणि राक्षस म्हणतो, काय गोष्ट करतो मोठा, सांगून राहिला महोदर महोदर. अरे तुला महोदर हे नाव आहे, मला तू दिसत आहे, तुझं रूप आहे. ज्याला नाम आणि रूप आहे तो माझं काय करणार आहे? देवर्षी नारदांनी सांगितलं, त्याला ना नाम आहे तर ना त्याला रूप आहे. म्हणजे काय म्हणे? म्हणे त्याचं नाव हे तात्पुरतं आहे. म्हणजे काय? उदाहरण देतो, म्हणजे सांगेल. मी समजा इथून आता घरी गेलो की आईच्या पाया पडील. ज्या दिवशी मी आईच्या पायावर मस्तक ठेवेल त्या दिवशी काय बेटा, कसं काय झाला कार्यक्रम, असं ती मला म्हणेल. म्हणजे माझं नाव बेटा असेल, बरोबर? सौभाग्यवती 4 दिवसांनी वापस आली की ती मला आहो म्हणेल. पोरगा वापस आला तर तो मला बाबा म्हणेल. कोणीतरी माझा पुतण्या भेटला की मला काका म्हणेल. भाचा भेटला की मला मामा म्हणेल. मला सांगा माझं नाव कोणतं? मी पोरगा आहे, बाप आहे, मुलगा आहे, काका आहे का मामा आहे? हे सगळे नावं माझे आहेत, पण यातलं कुठलंच नाव माझं नाहीये. हे सगळे नावं जरी माझे असले तरी यातलं कुठलंही नाव माझं नाहीये. का? कारण हे सगळे सापेक्ष नावं आहेत. समोर आई उभी असली तर मी मुलगा आहे, समोर बायको उभी असली तर मी पती आहे, समोर विद्यार्थी आला तर मी शिक्षक आहे. हे कोणीच समोर नसताना मी जो कोणी आहे तो माझा मी एकटा आहे. आणि त्याला नाव नाही, रूप नाही. कारण आता नाम घ्यायलाच कोणी नाही. नाम घ्यायला दुसरा कोणीतरी, तो मला नाव घेतो. देवर्षी नारद सांगतात, आता त्याला हे सगळे महोदर म्हणतायत म्हणून त्याचं नाव महोदर आहे. तो महोदरही नाही, लंबोदरही नाही, वक्रतुंडही नाही. तो तो आहे फक्त, बस. त्याचं कुठलंच नाव नाही आणि रूप नाही. का? ते सांगितलं आपल्याला. समर्थांनी फार सुंदर सांगितलं. जयावरील टीकाची आळ आला, जो माया गौरी पासोनी जाहला, जालाची नाही त्या अरूपाला रूप कैचे. समर्थ म्हणतात त्याच्यावर खोटा आळ आलाय. कोणता? माया गौरी पासोनी जाहला. पार्वतीपासून तो जन्माला आला, हा त्याच्यावरचा खोटा आरोप आहे. काही जन्माला आला नाही, तो मूलतःच आहे. झालाची नाही, जन्माला आलाच नाही, त्या अरूपाला. मोर्या अरूप आहे. का? कारण त्याला रूपाचा नियमच लागत नाही. रूप आपण चेहऱ्याकडे पाहून म्हणतो, मोर्याचा चेहरा आपल्यासारखा नाही, मोर्या अरूप आहे. आणि म्हणून तो ना नामाने युक्त आहे ना रूपाने युक्त आहे. नाम रूपातीत असलेलं तत्व मोरया आहे. हे मोहासुराला कळलं. मोहासूर शरण आला. कारण तो म्हणतो, जर नामही नाही रूपही नाही तर कशाचं मोठेपण? मी खूप चांगला शिक्षक आहे हे तेव्हाच वाक्य आहे ना जेव्हा समोर विद्यार्थी असतील. मी खूप चांगला वक्ता आहे तेव्हाच ना 9 वाजेपर्यंत. नंतर मी कुठला वक्ता? तुम्ही एवढे लोक समोर. म्हणून ते माऊली किती मस्त म्हणते ना, वक्ता तो वक्ताची नव्हे श्रोती या विड. जोपर्यंत समोर श्रोते आहेत तोपर्यंत वक्ता या नावाला किंमत आहे. नंतर कोण ऐकते हो? नाही का? इथं तुम्ही किती 2 तास ऐका, घरी गेल्यानंतर मलाही वाक्य तेच ऐकावं लागणार आहे. बसावं शांत, तुम्हाला काही समजत नाही, मी सांगते ते ऐका. नाही सध्या तर सांगून घेतो. स्वाभाविक आहे. वक्ता तोपर्यंत जोपर्यंत श्रोते आहेत. मग जेव्हा श्रोतेच नसतील तेव्हा मी कोण? नाम रूपातीत.
रूप तेव्हाच आहे जेव्हा बाहेरची गोष्ट, आरसा समोर येतो तेव्हा मला काहीतरी रूप आहे. आरसा काढून घेतला की मी जो आहे तो अरूप, नाम रूपातीत असलेलं मोर या तत्व सांगितलं. सूर्याने हा सगळा प्रकार वालखिल्यांना सांगितला. वालखिल्य म्हणतात एवढ्यानी पोट नाही भरलं, आणखीन काही कथा सांगा. मग सूर्याने नाना प्रकारच्या गोष्टी सांगायला सुरुवात केल्या. म्हणे मूर्खंड नावाचे ऋषी होते, त्यांना मार्कंडेय नावाचे पुत्र झाले. या मार्कंडेयांनी उपनयन केल्यानंतर गायत्रीची उपासना सुरू केली. ध्यान विष्णूचं करत होते आणि दिसले शंकर. याचा अर्थ मिस कॉल लागण्याची पद्धत तिकडेही आहेच, नाही का? इकडचे तिकडे कुठेतरी भलतीचकडे लागतात. BSNLचाच प्रॉब्लेम आहे असं नाही, चुकीचे कॉल तिकडेही लागले. त्यातला भाव समजून घ्या. विष्णूचं ध्यान करत होते, शंकर का दिसले? मार्कंडेयांनी विचारलं स्वाभाविक, अहो मी विष्णूचं ध्यान करत बसलो, तुम्ही कसे काय आले? अरे म्हणे आम्ही सगळे एक आहोत हेच सांगायला आलो. शेवटी गायत्रीच्या माध्यमातून तत्वरूपामध्ये आम्ही एक आहोत आणि आम्ही सगळे एक असून उपयोग नाही. आम्ही सगळे पाचच्या पाच ज्याच्या ताकदीत आहोत. ध्यान त्याचं कर. पा पुढचे टप्पे सांगायचे, त्या देवांबद्दल नाही सांगायचंय. विष्णूची उपासना केली तरी पुढे शंकरापर्यंत जावं लागतं आणि शंकराच्या उपासनेतून पुढे मोरयापर्यंत. देवाचा कुठल्याही उपासक असो हा क्रमविकास आहे, लक्षात ठेवा. कुठल्याही उपासकाला पहिले शक्ती उपासना करावी लागते, पर्यायच नाहीये. शक्ती मिळवावीच लागते, कारण शक्ती जवळ असेल तरच उपासना करता येते. 3 तास बसायची तर ताकद पाहिजे ना, नाही एवढं तर निदान पाहिजे. शक्ती पाहिजे, शक्ती असल्याशिवाय उपासना करता येत नाही. म्हणून कुठल्याही उपासकाला पहिले शक्ती मिळवावी लागते. शक्ती माणसात आली की आपोआप येणारी दुसरी गोष्ट आहे, त्याचं नाव आहे तेज. ते आपोआपच येतं. आणि शक्ती उपासना व्यवस्थित झाली की नाही याचं टेस्टिंगच आहे तेज. माणूस तेजस्वी दिसलाच पाहिजे, त्याला सांगावं नाही लागलं पाहिजे मला तुम्ही तेजस्वी म्हणा. अरे म्हणा नाही, पाहिल्यावरच लक्षात आलं पाहिजे, नाही का? स्वयमेव मृगेंद्रता, त्याला काय आयडेंटिटी कार्ड लागतं का सिंहाला? नाही का? जंगलामध्ये गेल्यानंतर सिंहानी मी राजा आहे असं आय कार्ड दाखवलं, काही गरज नाही, तो उभा राहिला का राजा. तो जशी परिस्थिती असते तसं शक्ती आली की तेज येतं. तेज आलं की पुढचा प्रकार येतो व्यापकता. माणसामध्ये व्यापकता येते. म्हणून शक्ती उपासनेनंतर सूर्य उपासना आणि व्यापक झाला याचा अर्थ विष्णू उपासना. कारण विष्णूचा संबंधच व्यापकतेशी आहे. कितीही व्यापक झाला तरी शेवटी लक्षात येतं हे सगळं इथून तिथून निरर्थक आहे. हे कळणं याला म्हणतात शिव उपासना. बस मला मोकळं व्हायचं, शेवटचा प्रकार. आणि मग ते भगवान शंकर शेवटी तारक मंत्र देतात. कोणता? मोरगावला जा. तारक मंत्र हाच, मोरगावला जा. मोरगावला गेला की मुक्त होशील, नाही का? तो हिशोब आपल्याला भगवान शंकर सांगतात. म्हणून क्रमविकासाचा विषय सांगितला. तिथे भगवान शंकरांनी येऊन मार्कंडेयांना सांगितलं. भगवान विष्णू पण प्रगट झाले. दोघांना विनंती करण्यात आली मला माया दाखवा. मग तो विषय आपल्याला जो माहिती आहे सगळ्या पुराणातला, प्रचंड जल निर्माण झालं, त्यामध्ये वडाचं एक पान आलं, त्याच्यावर भगवान विष्णूंचं बालक रूप आलं. करारविंदे न पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयंतम वटस्य पत्रस्य पुटे शयानम बालम मुकुंदम प्रणतोस्मि नित्यम. भागवतांनी मोठं सुंदर वर्णन त्याचं केलं. ते सगळं दृश्य मार्कंडेयांना दिसलं. मार्कंडेयांची माया दिसली. मग मार्कंडेयांच्या समोर नाना प्रकारचे उपदेश करण्यात आले. त्यामधले उपदेशाच्या रांगाच्या रांगा आहेत. कालगणना सांगण्यात आली जी आपण बोलताना सांगितली होती. कृतत्रेत द्वापार कली, त्या हिशोबामध्ये 1000 दिवसांचा ब्रह्मदेवाचा दिवस, तेवढीच ब्रह्मदेवांची रात्र. असे ब्रह्मदेव 100 वर्ष जगतात. त्याच्या पुढे सांगितलं असे ब्रह्मदेवाचे 100 वर्ष झाले की जगदंबेचा एक दिवस होतो. त्या हिशोबात जगदंबा 100 वर्ष, तसे जगदंबेचे 100 वर्ष झाले की भगवान विष्णू इकडून इकडं कुस बदलवतात. त्या हिशोबात भगवान विष्णू 100 वर्ष, तेवढं सगळे 100 वर्ष झाले की भगवान विष्णू शंकर भस्म लावून मोकळे होतात. इतके भगवान शंकर 100 वर्ष. आणि त्याच्या पुढे वेदांना विचारलं, म्हणे भगवान शंकरांचं जेव्हा 100 वर्ष होतात तेव्हा काय? वेद सांगतो आता याच्या पलीकडचं मलाही येत नाही. नेती नेती न इति न इति. आता याच्या पलीकडचं मी सांगू शकत नाही, कारण त्याच्या पलीकडे काळाचा विषय चालत नाही. कालगणना संपते, निमेषापासून सुरू केलं. काळाचा सगळा हिशोब सांगितला. बाकीचं पाठकशास्त्री आपल्याला सांगतील, त्यांचा विषय ज्योतिषशास्त्र.
निमेषापासून सुरुवात केली, महाप्रलयापर्यंतचा विषय सांगितला. सगळ्या गोष्टी आपल्याला मुद्गलांनी सांगितल्या, कालगणना सांगितली. त्यानंतर 4 आश्रम सांगितले, ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास. त्या प्रत्येक आश्रमात काय काय करायचं याच्या लंब्या चौड्या सूची दिलेल्या आहेत. ह्या गोष्टी तेव्हा कराव्यात. 4 आश्रम सांगितले, ते 4 वर्ण सांगितले, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. कायम लक्षात ठेवा, या 4 वर्णाच्या जन्माशी संबंध नाही, म्हणजे पुराणांच्या हिशोबात नव्हता. नंतर लोकांनी काय केलं याला पुराण जबाबदार नाही, ते पुराणांचा विषय नाही. लोक काय करतात ते तुम्ही बाहेरच्या बाहेर पाहत बसा. पुराणकारांनी जे सांगितलं ते मी तुम्हाला सांगतो. 4 वर्ण हे वर्ण गुण आणि कर्मानुसार आहेत. माणूस जन्माला किती मोठ्या घरात आला तरी तो मोठा होत नाही. याचं सगळ्यात मोठं उत्तर रावण आहे. रावण जन्माने ब्राह्मण होता, पुलस्तीचा नातू होता, विश्रवांचा मुलगा होता. त्या रावणाला रामचंद्रांनी मारलं, तरी गावोगाव मंदिर रामाचेच आहेत. रावणाला मारलं म्हणून ब्रह्महत्येचं पातक लागलं असं वर्णन नाही. रावण एवढा मोठा होता, एवढा विद्वान होता. ते विद्वानही समजून घेण्यासारखं आहे ना. 10 तोंड होते. आपली मोठी पंचायत आहे. आपल्याला मालिकावाल्यांनी वाट लावून टाकली पुराणांची. चित्रपटवाल्यांच्या हातात पुराण पडले आणि पुराणांचा चोथाच करून टाकलाय. 10 तोंड होते म्हटले की यार रांग दाखवते. असं काय डिस्कवरीवरचा प्राणी होता का रावण? झोपत कसा होता? आणि समजा कडेवर जायचं काम पडलं तर आमचे कीर्तनकारी म्हणजे सांगते नाही म्हणे त्यांनी पलंगाच्या शेजारी खंदक खोदला होता, कारण असा मान केली की खालचे 4 डोके खाली जायचे. काय बेकूफपणा आहे, काही सांगायचं नाही असं मूर्खासारखं. रावण अतिशय सुंदर होता, स्मार्ट होता, हँडसम होता. वाल्मिकी रामायणकार लिहितात रावणो लोक सुंदर. रावण अत्यंत सुंदर होता. हे असं काहीतरी डिस्कवरीवरचा प्राणी नव्हता, पण आम्हाला तसाच सवय लागली आहे. इकडे 4 तोंड, इकडे 4 तोंड, एक वर. कारण एका बाजूला 5 केलं का बॅलन्स जातो ना. दसरा आठवण नाही का, इकडे 4 तोंड, तिकडे 4 तोंड, वर एक. मला कायम प्रश्न पडतो प्रत्येक दसऱ्याला, या शेवटच्या तोंडाने काही खाल्लं तर ते जात कुठं असेल? त्याला खाली काहीच नाही ना. बरं, या वरच्या तोंडाने समजा गरम गरम चहा पिला, खालच्या मेंदूचं काय होत असं? काय मूर्खासारखा प्रकार आहे. असं काही करायचं नाहीये. शास्त्रकारांना फार वेगळं सांगायचंय, आम्ही फार चोथा केला. शास्त्रकारांनी शब्द वापरला, रावण 10 जिव्हा होता, त्याला 10 जिव्हा होत्या. आता पुन्हा ते सापासारखं करू नका, नाही तर 10 जिव्हा म्हटलं का पटकन बाहेर काढला का 10 येतात. 10 जिव्हा होत्या या वाक्याचा अर्थ, रावण इतका पंडित होता की एकेका मंत्राचे 10 पद्धतीने अन्वय करत होता. जिभेचा उपयोग आहे अर्थ लावणे, 10 पद्धतीने अर्थ लावत होता. इतका पंडित होता. तुम्ही म्हणा इतका पंडित होता तर मारला का? त्याचं उत्तर आहे पंडित होता ही वेगळी गोष्ट आहे, नालायक होता ही वेगळी गोष्ट आहे. पंडित नालायक नसतो असं कोणी सांगितलं? उलट पंडितच नालायक असण्याची शक्यता असते, कारण मूर्खाला जमते कुठं. पंडित असतातच असं नाही म्हटलं मी, भलते अर्थ नका काढू. पंडितच बदमाश असू शकतो, कारण बदमाशी करायला अक्कल लागते की हो, असं काय करता. पण पंचायत आहे ती अक्कल वापरायची कुठं, ही अक्कल ज्याला नसते त्याला राक्षस म्हणतात. राक्षसांजवळही अक्कला असतात. नाही तर मला सांगा ना, अमेरिकेचं विमान अमेरिकेतून पळवायचं आणि अमेरिकेच्या गुप्तहेर यंत्रणेला पत्ता न लागू देता अमेरिकेच्या ट्विन टॉवरवर धडकवायचं, कमी अक्कल लागते? केवढा प्लॅन केला असेल त्या लादेंनी, केवढी योजना आखली असेल, आणि ते विमान पळवून त्याच अमेरिकेच्या नाकावर टिचून मारायचं केवढं कठीण होतं. फक्त अडचण एकच होती, वापरायची कुठं अक्कल, याची अक्कल नव्हती. कारण मुद्गल ऐकलं नव्हतं ना. मुद्गल ऐकलं की असलेली अक्कल वापरायचंही कळतं आणि कुठं वापरायची तेही कळतं. म्हणून तर बुद्धिपतीचा हिशोब पाहिजे, तेवढाच फरक आहे. रावणाचा हिशोब मी आपल्याला सांगितला. रावण अशा पद्धतीचा नाही, प्रचंड बुद्धिमान आहे, पण बुद्धिमान असून उपयोग नाही, चुकीच्या जागी वापरतोय. रचना आपल्याला ती सांगितली जाते की अशा प्रकारच्या अनेक गोष्टी त्यांच्या समोर येऊन पोहोचल्या, सांगितल्या गेल्या.
एक एक गोष्ट. आणि मग जेव्हा ऋषी मार्कंडेयांच्या समोर सांगितलं, गायत्रीचा विषय सांगितला, त्यानंतर विष्णूंच्या ध्यानाच्या माध्यमातून सगळीकडे मोरया तत्व आहे हे सांगितलं, इत्यादी गोष्टी सांगितल्यावर पुढचं सांगायला सुरुवात केली कालगणना. कालगणनेनंतर सांगितला पुढचा विषय धर्म अर्थ काम मोक्ष इत्यादी पुरुषार्थ. त्यानंतर ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र म्हणून मी आपल्याला सांगत होतो, जन्मानी कुठे येऊन उपयोग नाही, कर्मानी माणूस ब्राह्मण झाला पाहिजे. मग कर्मानुसार त्या गोष्टी बदलतात. असंख्य ऋषी आहेत आपल्याकडे जे जन्मानी ब्राह्मण नाही आहेत. भृशुंडींचं वर्णन कालच आपण पाहिलं, जन्मानी वेगळ्याच जागी आले, भृशुंडी महाराज कर्मानी मोठे झाले. तो कर्माचा विषय, चातुर्वर्ण्याचा विषय आपल्याकडे सांगितला. त्यामुळे 4 वर्ण जो डोक्यानी वापर करतो त्याला ब्राह्मण म्हणतात, जो खांद्याचा म्हणजे पराक्रमाचा वापर करतो, शक्तीचा वापर करून जगतो त्याला क्षत्रिय म्हणतात, जो बैठकीचा वापर करून जगतो त्याला वैश्य म्हणतात. मजबूत मांडी ठोकून बसायचं आणि गल्ला सांभाळायचा म्हटल्यावर म्हणून बैठक ठेवून जगतो त्याला वैश्य म्हणतात. पाय याचा अर्थ जो फक्त शरीर श्रमावर जगतो त्याला शूद्र म्हणतात. त्याचा जन्माशी काही संबंध नाही, जन्मानुसार नाही कर्मानुसार. मग तुम्ही म्हणाल नंतर का आलं, त्याचं उत्तर आहे सातत्याने एकच एक गोष्ट केली की त्याचा सवय त्या शरीर संपत्तीला लागते आणि म्हणून मग पुढच्या गोष्टी आल्या, पण त्याचा धर्माशी संबंध नाही. हे व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे. आणि जी गोष्ट धर्मात सांगितलीच नाही त्याच्याकरता धर्माला जर तुम्ही झोडपत असाल तर तुमच्या इतके बिंडोक कोणी नाही. आता दुसरं काय शब्द वापरू नाही. कुठल्याही रचनेमध्ये ही गोष्ट धर्माने सांगितलेलीच नाही, त्याच्यामुळे याच्याबद्दल काय करायचं याचं उत्तर धर्म देणार नाही. ती गणपतीच्या दिवसांमध्ये फोन येतात म्हणे, समजा ती प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती जी केलेली असते त्याला धर्मशास्त्रामध्ये काय म्हटलंय. म्हटलं धर्मशास्त्राने करायला सांगितलीच नाही, कारण धर्मशास्त्र प्लॅस्टर ऑफ पॅरिस शब्द वापरणारच नाही, कारण असली फालतू गोष्टी धर्मशास्त्र नव्हत्याच. म्हटलं हे तयार करणेवाले मूर्तिकार त्यांच्या सोयी करता करतात, त्याच्याकरता धर्माच्या नावाने गळे काढायची गरज नाही. ते मूर्तिकारण तुम्ही आपापसात पाहत बसा, त्याचा धर्माशी संबंध नाही. धर्म आणि मृत्तिकेची मूर्ती सांगितलीये, मातीचीच सांगितली, ती मातीचीच करायची आणि मातीची मूर्ती जलात विसर्जित करायची. पाण्याचं प्रदूषण होत नाही, प्रदूषण होत नाही. पुढे सांगितलं प्रदूषणाचा धर्माशी संबंध नाही, प्रदूषणाचा व्यापाराशी संबंध आहे. त्याचं धर्माशी देणं घेणं लावायचं नाही. कुठली गोष्ट कुठं लावायची कळली पाहिजे. आणि धर्माने ज्या गोष्टी सांगितल्या त्यांनी प्रदूषण होत नाही. किती दुर्वाट टाकल्या, किती शमी फेकली, किती मंदार टाकले तरी पाण्याचं प्रदूषण होत नसतं. उलट यानी पाणी शुद्धच होत असतं. कारण तुम्ही टाका की नका टाकू, जंगलातल्या हजारो झाडांचे कोट्यावधी पानं रोजच नदीत पडत होते, नदी प्रदूषित होत नव्हती. सगळेच पानं पडतच असतात. पानं फुलं पडल्याने नदी प्रदूषित होत नाही. पानं फुलांच्या ऐवजी रासायनिक कारखान्यांनी टाकलेल्या घाणीनी प्रदूषण होतं. ते सुधारवण्याची ताकद नसलेले निर्माल्याच्या नावाने बोंबलत फिरतात. प्रदूषण निर्माल्याने होत नाही, निर्माल्याने उलट शुद्धीकरण होतं. कारण त्या निर्माल्यातल्या घटकांनी जलचर जगत होते. आता जलचरच उरले नाहीत, पाणीच उरलं नाही. न बोललेलं वेगळा विषय. धर्मशास्त्राचा हिशोब मी आपल्या समोर सांगितला. 4 वर्ण सांगितले, 4 आश्रम सांगितले, वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे कर्म सांगितले, स्त्री धर्म सांगितला. पंचायत आहे नाही का सांगावं म्हटलं तर मग बरेच दिवस राहायचं मला आणखीन नाही, कारण एकही लागू पडत नाही. अशी अवस्था दुर्दैवाने येऊन पोहोचली. स्त्री धर्म लागू पडते मी पुरुष लागतो असंही नाहीये. पाप आणि पुण्यांच्या याद्या दिल्या, खूप दिल्या. किती सांगत बसू. बरं सांगितल्या समजा सगळे, कुठं लक्षात राहणार आहेत. मग चला सोपा हिशोब सांगतो. कशाला पाप म्हणायचं आणि कशाला पुण्य म्हणायचं, एक एक लक्षात राहण्यासारखा निकष सांगून टाकतो, म्हणजे सगळं त्याच्यात आलं. कशाला पाप म्हणायचं, शास्त्रकारांनी एक मस्त सोय लावून दिलेली आहे. जी गोष्ट मी केलेली इतरांनी पाहावी असं मला वाटतं त्याला पुण्य म्हणतात. मस्त निकष, 2च फक्त, काही गरज नाही बाकी त्यांची, सगळं आलं त्याच्यात. जी गोष्ट मी केलेली इतरांनी पाहावी असं मला वाटतं त्याला पुण्य असं म्हणतात. जी गोष्ट मी केलेली इतरांनी पाहू नये असं मला वाटतं त्याला पाप म्हणतात. संपला विषय. अख्खा खंड आला एका ह्याच्यात. नका तेवढे 25-30 अध्याय सगळे बसवले एका वाक्यात. जी गोष्ट मी केलेली इतरांनी पाहावी असं वाटतं
मला तुम्ही दूध आणून द्या, मी तुम्हा सगळ्यांना दाखवत दाखवत पितो, विचारत विचारत पितो, काय दूध घेता का, माहितीये नाही म्हणतो, पण तरी विचारतो, काय दूध घेता का, काय दूध घेता का, काय दूध घेता का. दूध सगळ्यांना दाखवून मी पितो, कारण दूध पिणं पुण्य आहे. जर मी असं काही पित असेल की जे दार लावूनच प्यावं लागतं, त्याला पाप असं म्हणतात. ते काय हे सांगायची गरज आहे का? व्यासपीठावरून नाव सुद्धा घेऊ नये. जी गोष्ट मी केलेली इतरांनी पाहावी असं वाटतं, नाही का? स्त्रीच्या सोबत फिरणं पुण्य की पाप हो? आली की नाही पंचायत? भलताच विषय नुसताच विचारात गडबड होऊ शकते. स्त्रीच्या सोबत फिरणं पुण्य की पाप, याचं उत्तर आहे कोणती स्त्री ते विचारायला की नाही. नुसतंच कसं? एक स्त्रीच्या सोबत फिराय करता मी पत्रिका वाटू वाटू सगळ्यांना बोलावलं आणि सांगितलं उद्यापासून हिच्या सोबत फिरणार आहे. तिच्यासोबत मी फिरलेलं सगळ्यांनी पाहावं असं मला वाटतं, म्हणून तर लोकांना मी पत्रिका देऊ देऊ बोलावलं. त्याला पुण्य असं म्हणतात. आणि जिच्यासोबत समजा चुकून मी दिसलो तर बाकीच्यांनी पाहू नये मला असं वाटतं, त्याला पाप असं म्हणतात. पाप पुण्याच्या सोप्या व्याख्या समजून घ्या. मी जे खातोय, मंदिरात येताना सगळ्यांना सांगत येतात की नाही, काकू चलता का मंदिरात, माहितीये काकू येत नाही, मावशी येता का, नाही ते येत नाही, मग कशाला सांगत आहे, ही चाललीये हे हिला सांगायचंय. किती मजेदार रचना आहे. पण आपण मंदिरात जाताना सगळ्यांना सांगत सांगत जातो का? कारण मंदिरात जाणं पाप आहे. जिथं जाताना मला कोणी पाहू नये असं मला वाटतं, त्याला पाप म्हणतात. मंदिरात जाणं पुण्य आहे, कारण सगळ्यांना सांगत आपण चाललेलो आहे. इथं जाताना सांगू नये असं वाटतं, किंवा जिथं जाताना मला कोणी पाहू नये म्हणून मी तोंड लपवत लपवत जातो, त्याला पाप म्हणतात. हे दोन निकष डोळ्यासमोर ठेवा, पाप पुण्याच्या सगळ्या कल्पना आल्या. बस मी पाहावं कोणी वाटत असेल तर पुण्य, मला पाहू नये कोणी वाटत असेल तर पाप. एका याच्यात सगळं येऊन पोहोचलं. सगळ्याच्या रचना आपल्याला सांगितल्या आणि सांगितलं एवढे नाही, बाकीच्या कथा सांगा. मग पुढच्या कथा सांगायला सुरुवात केली. सूर्यवंशाचे अनेक राज्य सांगितले. एकेका राजावर व्याख्यान मला घ्यावी असे आहेत हो. काय काय सांगू बघा. ककुस्थ नावाचा राजा झाला. ऐकून नावं माहिती असते पाहिजे. भारताचा दिव्य इतिहास. ककू म्हणजे खांदा, त्याच्यावर स्थ म्हणजे बसला. हा राजा इंद्राच्या खांद्यावर बसून लढला. कारण इंद्रावर आक्रमण केलं राक्षसांनी. इंद्र भारताच्या राजाच्या मदतीला मागायला आला. भारताच्या राजाने सांगितलं लढेल, पण आजपर्यंत कोणीच वापरलं नाही असं वाहन वापरील. म्हणे कोणतं? म्हणे तुझ्या खांद्यावर बसून लढेल. इंद्राला गरज होती, काय करता, नाही का, तुमचे 37 असले तरी चालेल, आम्ही खांद्यावर घेतो. कळलं आता तुम्हाला? इंद्राने खांद्यावर घेतलं आणि इंद्र लढायला सुरुवात करतोय. इंद्राच्या खांद्यावर बसून लढला म्हणून ककुस्थ, खांद्यावर बसलेला राजा, रचना आली. त्यानंतर युवनाश्वाची कथा आली. ही अद्भुत कथा आहे. या युवनाश्वाच्या कथेतला मजेदार गोष्ट आहे, याला माणसाला पोरग झालं. ऐकायला विचित्र वाटतं ना, पण ही घडलेली गोष्ट आहे. काही एकही गोष्ट अशी नाही जी पुराणात नाही, सगळं आहे. युवनाश्व नावाचा राजा होता. याला संतती होत नव्हती. ऋषींना बोलावण्यात आलं. दशरथाच्या वेळा जसा पायस तयार केला होता, याच्या वेळा पाणी तयार केला असं वर्णन आहे. ते सुवर्ण कलशात ठेवलं. त्याच्या सांभाळण्याकरता, संरक्षणाकरता रात्री राजा तिथंच उभा होता. रात्री राजाला तहान लागली आणि राजा पाणी तेच पिऊन गेला असं मुद्गल सांगतं. पुराण आपल्याला सगळ्या पुराणात कथा आलेली आहे. आलटून पालटून सगळ्या कथा त्या असतात. सगळ्या पुराणात कथा आली. राजा रात्री ते पाणी पिऊन गेला. पटते तुम्हाला? मला सांगा, त्या पाण्याच्या संरक्षणाकरता ज्याच्याकरता ऋषीमुनी बोलावले, तेवढ्या यांनी ते पाणी तयार केलं. ते पाणी तिथं ठेवल्यानंतर राजा संरक्षणाला एकटा उभा असेल का? सगळी फौज उभी असेल की नाही? राजाने टाळी वाजवली तर कोणी पाणी आणून दिलं असतं की नाही? का राजवाड्यात ती अवस्था मोरगावसारखी वाईट होती, पाणी भेटत नव्हतं, तेच पाणी उरलं होतं, राजाने तेच पाणी पिलं? कसं शक्य आहे? एवढी सगळी प्रयत्न केल्यानंतर जर ते पाणी निर्माण केलेलं असेल तर राजा चुकून पिला या वाक्याला काय अर्थ आहे का? याचा अर्थ राजाला पाजण्यात आलं का? कारण तेवढं तयार केलं नंतरही कळलं नाही. आणखीनही राणीला हा गर्भ राहू शकत नाही. पाणी तयार केलं हे आपल्याला ऐकायची गोष्ट आहे. त्याला आजच्या काळात मला तुम्हाला सांगायला बरं पडते, सोपं आलं. याला टेस्ट ट्यूब बेबी असं म्हणतात. दोघांची शक्ती बाहेर काढली, प्रयोगशाळेत त्याचं एकत्रीकरण केलं. आता आईच्या गर्भात पुन्हा स्थापन करायचं, पण तरी लक्षात आलं नाही काहीतरी प्रॉब्लेम आहे. पण आता तयार तर जीव झालेला आहे, कुठं स्थापन करायचा? ऋषींनी क्रांतिकारी विचार केला, राजाच्या शरीरात ठेवायचा. कारण तयार होईपर्यंत आई पाहिजे होती. आता काय करायची? आता राजाच्या शरीराला जोडू. ती नाळ राजाच्या शरीराला जोडण्यात आली. पोटात राजाच्या गर्भ वाढला. तिथपर्यंत पंचायत नव्हती. शेवटचा विषय होता, आता जन्माला कसा येईल आणि जन्माला आल्यानंतर स्तनपानाचं काय करण.
ही सोय नव्हती. त्यानंतर सगळे, कारण विश्वात पहिल्यांदा घडणारी गोष्ट होती म्हणून देवराज इंद्र प्रकट झाले, जन्माला आला, त्याला पोट फाडून वाढवण्यात आलं, पुन्हा त्याचं पोट जैसे थे इंद्राच्या कृपेने करण्यात आलं. सगळ्या ऋषींनी विचारलं, कंधास्यती, पील कोणाला? नाही का? आता याच्यानंतर हा पील कोणाला? इंद्राने आपली अमृतमय अंगुली त्याच्या तोंडात घातली आणि सांगितलं, मान धास्यती. माम म्हणजे मला, दास्यती म्हणजे पील. इंद्राणी आपली अंगुळी त्याच्या ह्याच्यात घातली, त्याने ते बोट चोखलं, माम धास्यतीवरून त्याचं नाव मानधाता पडलं. मानधाता नावाचे अद्वितीय महर्षी जन्माला आले. त्यांच्या भरोशावर पुढची सगळी शांती प्रक्रिया असते, कारण दीर्घजीवी आहेत म्हणून सगळ्या शांतीमध्ये मानधात्यांची पूजा केली जाते. तो विषय आपल्या समोर आला. म्हणे सूर्यवंशाचे खूप राज्य सांगितले. त्यानंतर रामचंद्रांचा विषय येत पोहोचला. बाकीच्या मध्ये जाऊन सगळे आपल्याला माहिती असलेले किंवा नसतील माहिती, रामापेक्षा मोठा कोण होता म्हणून रामचंद्रांपर्यंतचा विषय आला. या रामचंद्रांना भगवान शंकरांनी गणेश उपासना सांगितली आणि भगवान रामचंद्रांनी विद्याधीशपुर नावाचं जे क्षेत्र आहे कर्नाटक मधलं सध्याचं, तिथे भगवान रामचंद्रांनी मांडलेले गणेश आपल्याला आजही पाहायला मिळतात. दक्षिणेत 3 जागी रामांनी मांडलेले गणेश आहेत. एक धनुष्कोटीच्या जवळ पाहायला मिळतं, त्याला त्या भागामध्ये तिरुवरुवलम असं म्हटलं जातं. त्या भागामध्ये विनायक वेल्लरू असं काहीतरी नाव विनायकाचं आहे. त्या भागात विनायकाची स्थापना केलेली आहे. त्यानंतर भगवंताचं तोंडी विनायक नावाचं एक स्थान दक्षिणेत आहे, तिथे रामचंद्रांनी मांडलेले गणेश आहेत. आणि तुमच्या माझ्या महाराष्ट्राचा विचार केला तर उस्मानाबाद जिल्ह्यात कळंब नावाचं ठिकाण आहे, तिथे भगवान रामचंद्रांनी मांडलेले हिरंब गणेश आहेत. या सगळीकडे त्याचं हिरंबच नाव आहे, कारण भगवान रामचंद्र हिरंब गणेशाचं स्मरण करतात. स्मरण भक्तीत श्रेष्ठ होते म्हणून पहिल्यांदा सांगितलं होतं, स्मरण हिरंबाचं करतात. हे रंब शब्दाचा अर्थ, हे शब्दाचा अर्थ दीन आणि रंब शब्दाचा अर्थ पालक. दीनांचं जो पालन करतो त्यांना हे रंब असं म्हणतात. हेरंब हे भगवंताचं एक सुंदर नाव त्या निमित्ताने आपल्या समोर सांगितलं. स्वाभाविक दक्षाने विचारलं, हा सूर्यवंश तुम्ही फार मोठा सांगितला, जरा काही चंद्रवंशही सांगाल की नाही? मग चंद्रवंश सांगायला सुरुवात केली. चंद्रवंशाचं सुरुवात सांगताना बुधाचं चरित्र सांगितलं. हे बुधाचं चरित्र व्यवस्थित समजून घ्या. वेळ आपल्याजवळ मर्यादित असतो म्हणून सगळ्या कथा उलगडून नाही दाखवतायत, पण ही बुधाची कथा अजब आहे. देवगुरु बृहस्पती, त्यांची बायको तारा, या तारेवर म्हणे चंद्र भाळला. या चंद्राने देवगुरूंची बायको पळवली. त्या देवगुरूंच्या बायकोला चंद्रापासून जो मुलगा झाला त्याला बुध असं म्हणतात. देवगुरूंनी चंद्रापासला शाप दिला. चंद्र शुक्राकडे जाऊन पोचला, शुक्राचार्यांकडे, आणि शुक्राचार्यांनी त्याला मग त्याच्यातून सोडवलं. इत्यादी इत्यादी कथा आपल्याला येते. किती नावं आले? बृहस्पती एक नाव, तारा हे दुसरं नाव, चंद्र हे तिसरं नाव, शुक्र हे चौथं नाव आणि बुध हे 5वं नाव. हे 5च्या 5 नावं नुसतेच कथेत आहेत का हो? नाही, हे 5ही नावं आकाशात आहेत. काय मजेदार कथा आहे. हे 5ही आकाशातले ग्रहगोल आहेत, हे 5ही आकाशातले तेजोमंडल आहेत. म्हणून ही जी कथा ही नुसती तेवढ्यापुरती नाही. नाहीतर चंद्रासारखा एक देव बृहस्पतीच्या बायकोला पळवत बसला, या कथा सांगायला मुदगल रिकाम टेकडे नाही आहेत. त्या कथांच्या मागचे अर्थ समजून घेतले पाहिजे. प्रतिकात्मक कथा असतात. बृहस्पतींची बायको तारा कशावरून ओळखायची? बृहस्पतीचा अभ्यास करतायत. सगळे ऋषीमुनी जे आहेत ते अभ्यासक आहेत, ते गुरुचा अभ्यास करतायत. कुठल्याही गोष्टीचा अभ्यास करायचा असला तर पहिली महत्वाची गोष्ट असते, अभ्यासासाठी काहीतरी स्थिर तत्व पकडावं लागतं, त्याच्याशिवाय अभ्यास करता येत नाही. म्हणून स्थिर काय आहेत? त्यातल्या त्यात तारे स्थिर आहेत. म्हणून एक तारा पकडला, त्या ताऱ्याच्या हिशोबात गुरूंचं हलणं किती होतं, म्हणून गुरुच्या गतीचा अभ्यास ते ऋषी करत बसलेत. गुरूंचा अभ्यास करता करता अचानक लक्षात आलं, तो तारा जो आहे तो गुरु त्या ताऱ्यापासून तर दूर गेले, पण त्या ताऱ्याच्या जवळ चंद्र आला. याला म्हणतात चंद्राने गुरुची बायको पळवली. इथं व्यक्तिगत बायकोचा संबंध नाही, कुठल्याही स्त्रीला पळवलेलं नाही. त्या ताऱ्याच्या जवळ चंद्र आला आणि त्या चंद्राचं निरीक्षण करतायत. ही घटना अमावास्येच्या आसपासची असली पाहिजे आणि नुकताच सूर्यास्त होऊन गेलेला आहे तेव्हाची असेल, किंवा ऋषीमुनींचा हिशोब असल्यामुळे सूर्योदयाच्या आधीची असेल. दोनपैकी कुठला तरी एक प्रकार, कारण बुध जास्तीत जास्त 28 अंश सरकणार ना, त्याच्या पलीकडे तो सरकणारच नाही. त्याच्यामुळे सूर्यास्तानंतर 1-1.5 तास किंवा सूर्योदयाच्या आधी 1-1.5 तास एवढ्यातच त्याचा अभ्यास शक्य आहे.
म्हणून तो तारा पाहिला, त्याच्या जवळून गुरु पुढं गेले, तिथं चंद्र आला. त्या चंद्राचा अभ्यास करताना लक्षात आलं, चंद्र आणि तारा पाहता पाहता नवीन एक ग्रह त्या अभ्यासकांना दिसला. तो वास्तविक गुरु तिथं असतानाही असेल, पण चंद्र असताना तो दिसला, कारण तोपर्यंत बुध वर आलेला असेल, म्हणून नवीन ग्रह दिसला. तर ऋषींनी सांगितलं, हा नवीन तारेला पोरगा झाला. प्रॉब्लेम निर्माण झाला. कालपर्यंत तारा आपण बृहस्पतीची म्हणत होतो, आता चंद्र तिथं आहे. दोघांपैकी नेमका कोणाचा? चंद्राचा की गुरुचा? त्याच्यावर पुढे वाद झाला, आणि वाद झाल्यानंतर सांगण्यात आलं, नाही, बुध चंद्राचा. का? कारण बापाचे गुणधर्म पित्यात मुलामध्ये असतात, आणि वस्तुस्थिती अशी आहे की बुधाचे आणि चंद्राचे गुणधर्म अनेक समान आहेत. त्यातला एक महत्वाचा गुण सांगतो, जशा चंद्राला कला असतात तशा बुधालाही कला असतात. म्हणून बुध कोणाचा? तर गुरुचा नाही, चंद्राचा. त्याच्यामुळे हे आकाश निरीक्षणाचं जे वर्णन आहे ते आपल्याला कथेच्या रूपात सांगितलं. हा बुध जन्माला आला. या बुधाच्या सोबत आणखीन एक गोष्ट झाली. एक राजा सुद्युम्न नावाचा होता. तो फिरत फिरत जंगलात निघाला, आणि अचानक एका जंगलात गेला, आणि एक अद्भुत गोष्ट घडली. हा राजा जागच्या जागी स्त्री झाला. सगळ्याच ऋषींना तुमच्या डोक्यातला प्रश्न पडला, असं कुठं होत असतं का? राजा एका जंगलात गेला, स्त्री कसा झाला? ऋषींनी प्रश्न विचारला. महर्षींनी सांगायला सुरुवात केली. महर्षी म्हणतात, त्या जंगलामध्ये भगवान शंकरांनी शाप देऊन ठेवला होता. का? तर भगवान शंकर आणि देवी पार्वती दोघ जण क्रीडा करतायत जंगलामध्ये, आणि अचानक शिवदर्शनाकरता काही ऋषी आले. अचानक ते ऋषी आल्यानंतर देवी पार्वती लज्जित झाली, तिला वाईट वाटलं. भगवान शंकरांनी तिची ती लज्जा पाहिली, आणि भगवान शंकरांनी सांगितलं, काळजी करू नको, या जंगलात आता या पंचक्रोशीत माझ्याशिवाय दुसरा कोणी पुरुष आला तर तो स्त्री होईल. म्हणजे तुला लज्जा वाटायचं कारणच नाही, कारण एका स्त्रीला लज्जा वाटण्याचा हिशोब नाही, म्हणून शाप देऊन ठेवला होता. तिथं चुकून हा सुद्युम्न गेला, याची बाई झाली, याचं नाव ईला पडलं. हा ईला रूपात बाहेर आला. तर मगाशी जो बुध सांगितला, त्या ईला स्नान करत होती. बुधांनी पाहिली, बुधांनी तिच्याशी लग्न केलं, तिच्या पोटी जन्माला आला, त्याला पुरुरवा म्हटलं. तिथून चंद्रवंश सुरू झाला. कारण चंद्रापासून बुध, बुधापासून या इलेला पुरुरवा, पुरुरव्यापासून चंद्रवंश सुरू झाला. हा पुरुरवा अत्यंत श्रेष्ठ राजा झाला, इतका पराक्रमी की मदतीला देवांच्या राजाच्या वारंवार जायचा. त्या वारंवार जाण्यात याच्या पराक्रमावर माणसं सोडून द्या, देवलोकीची उर्वशी भाळली, आणि उर्वशी पुरुरव्यासोबत पृथ्वीवर येऊन पोचली. काय राज्य असतील, काय ताकद असेल. देवांना सोडून, स्वर्गाला सोडून उर्वशी या पुरुरव्याच्या पराक्रमावर भाळली. पराक्रमावर भाळावं, भाळायचंच असेल तर आजकालचे उर्वशी कळली पाहिजे ना, नाही का? समोर बसलेले जेवढ्या पुरी आहेत तेवढ्यांकरता मुदाम सांगतो, भाळायचंच असेल तर पराक्रमावर. आजकाल पुरी हेअरस्टाईलवर सुद्धा भाळते, तो मोठी कडकची अवस्था आहे, नाही का? त्याची स्टाईल काय मस्त आहे, किती दिवस टिकतील? हेअरच उरणार नाही तर स्टाईल कुठं उरणार? पण कशाच्याही मागं लागतात, मोहात कशाच्या पडायचं तेही कळलं पाहिजे. पण त्या पुरुरव्याच्या तिथे उर्वशी येऊन पोहोचली. मात्र उर्वशीने अट घातली होती, माझ्यासोबत 2 माझे लाडके मेंढे आहेत, ते मेंढे तू पाळायचे, यांना काही होता उपयोगी नाही, आणि मला शरीर सुखा व्यतिरिक्त इतर वेळा तुझं नग्न शरीर दिसता उपयोगी नाही. 2 अटीवरती येऊन पोहोचली. राजांनी सगळ्या अटी मान्य केल्या. दोघांचा संसार झाला. 6 लेकरं झाली. म्हणजे 12 वर्ष किमान संसार आरामशीर चालला असेल. दोघांचा संसार झाला. इंद्राला तिकडं वाईट वाटत होतं, उर्वशी गेली, रौनक गई स्वर्ग की, काहीतरी केलं पाहिजे. त्या 2 बाळकांना, त्या मेंढ्यांना रात्री चुकून चोरांच्या हिशोबात देवांनी उचललं. राजा धावला, कारण उर्वशी म्हणाली माझ्या त्या लेकरांना वाचव. राजा ताबडतोब धावला. तेवढ्यात वीज चमकवल्या गेली. राजाचं शरीर इला दिसलं, आणि उर्वशी गायब झाली. राजा त्या उर्वशीच्या मागे पागल झाला, कारण उर्वशी गेली. सामान्य स्त्री गेली तर लोक रडतात, उर्वशी सारखी गेली, राजा किती रडला असेल विचार करा. त्या हिशोबात राजाने प्रचंड दुःख केलं. शेवटी उर्वशीने सांगितलं, ठीक आहे, वर्षातून 1 दिवस मी तुझ्याकडे येत जाईल, त्यानंतर तू भगवंताचं चिंतन कर, सत्कर्म कर, त्या सत्कर्माच्या भरोशावर पुण्य स्वर्ग मिळवशील, आणि जेव्हा स्वर्गात येशील तेव्हा मी तुला मिळेल, इत्यादी विषय झाला. पुरुरवात तपश्चर्या करत बसले. उर्वशीचं चिंतन करत करत तपश्चर्या करत बसले.
बसला तर तपाला होता, पण चिंतन उर्वशीचं चालू होतं. हे सगळं आतमध्ये चाललेलं जे काय होतं ते ज्यांच्या अँटेन्यानी पकडलं त्यांना देवर्षी नारद म्हणतात. यायचं एरियल फार मजेदार आहे ना. वरती बसवलेलं कायमचं आहे, कुठलेही कॅच करते नाही का. बरोबर त्यांनी पकडलं. म्हणे राजा तपश्चर्याला बसल्यासारखा दिसतोय, पण विचार तर उर्वशीचा करतोय. म्हणे राजा याला काय तप म्हणतात का? कळलं पाहिजे आपल्यासाठी आहे, पुरुरव्याचं नाही. बसले तर तपाला आहेत, पण चिंतन तर बाकीचे चालले असतील. चालू काय आहे? नित्य यात्रा. विचार नित्याची यात्रा. नित्य यात्रा कशी फळल? आणि मग लोक विचारतात आम्ही इतकं सगळं केलं तरी असं का? म्हटलं याच्याच मुळे समर्थांनी सुंदर सांगून ठेवलंय. घडे यथा सांगते कर्म काही घडे ना, घडे कर्म ते पुण्य गाठी पडे ना. एक काम व्यवस्थित करत नाही. बसलेला मोरयाच्या समोर असतो आणि मोरया सोडून सगळ्याचं चिंतन करतो. राणी रासमणी नावाची देवी होती आपल्याकडे. राणी होऊन गेली. बंगालचं कथा आहे. राणी रासमणी येऊन पोहोचली मा जगदंबेच्या मंदिरात. जगदंबेच्या मंदिरात या काळातले अलौकिक ऋषी तिथं होते पुजारी स्वरूपात. त्यांचं नाव परमपूज्य रामकृष्ण परमहंस स्वामी. रामकृष्ण परमहंस तिथं पूजा करत होते. राणी रासमणी आली, नमस्कार केला आणि रामकृष्णांनी राणीच्या कडकन थोबाडात मारली. सगळ्या सेवकांनी खडक खडक तलवारीच काढल्या. राणीला मारतो म्हणजे काय? राणीने सांगितलं थांबा, मुकाट्याने बसा, मी त्यांना ठेवलेलं आहे, का मारलं ते पहिले विचारू द्या. रामकृष्णांनी विचारलं. रामकृष्णांना विचारण्यात आलं का मारलं. रामकृष्ण म्हणतात तिच्या समोर येऊन उभी राहते, डोकं टेकवते आणि कोर्टाच्या केसचा विचार करते. मारू नाही तर काय करू? रामकृष्ण होते म्हणून कळलं त्यांना. आपल्या नशिबात रामकृष्णही नाही. आपण काय विचार करतोय ते मोर्याशिवाय कोणाला कळत नाही. आणि नशीब समजा मोर्या मारत नाही, नाही तर अंकुश आपल्यासाठी आहे. मोठी पंचायत आहे. तिथं बसून जातो, तिथं डोकं टेकवतो, तिथं बसून व्यवहारातल्या गोष्टी डोक्यात चालत असतील तर काही उपयोग नाहीये. सगळं वाया चाललंय आणि म्हणून फळ मिळत नाहीये. काय मागायचं, काय मागायचं नाही. मागूनच मागायचं असेल तर एकच, भृशुंडी महाराजांनी मागितलं तसं, तुझ्या भक्ती शिवाय दुसरं काही नको. बाकी काही मागायचं नाहीये. उरलेलं काही मागणं. आणि कायम लक्षात ठेवा, मोरयाला किंवा कुठल्याही देवाला मंदिरात जाऊन मोरयाला काही मागणे हा मोरयाचा अपमान आहे. नाहीये? बिलकुल अपमान आहे. कारण मोरया सर्वज्ञ आहे असं म्हणताना, त्याला सगळं कळते असं म्हणताना, मग त्याला जर सगळं कळत असेल तर तुम्हाला काय द्यायचं हे त्याला कळतं की नाही? आणि तरी जाऊन जर त्याला सांगत असाल मला हे हे दे, याचा अर्थ तुला कळत नाही हे अंडरलाईन करता की नाही? हा अपमान आहे की नाही? नशीब समजा पाहत नाही. फार बरं आहे, त्यांनी पाहिलं पाहून घेईल. मी पुन्हा पुन्हा सांगत असतो, चुकून भानगडीत पडू नका, काही मागू नका. येत जा, डोकं टेकवत जा. पुन्हा एकदा येऊ दिलं एवढ्याच करता. मागून मागायचं असेल तर भैरव राजाला एकच मागणी मागायची, मयूर क्षेत्र त्यागश्च कदापि न भवेंद्रुणाम. भले मी पृथ्वीच्या पाठीवर कुठेही असो, मनानी मोरगावात असलो पाहिजे. बाहेर राहून मनानी मोरगावात असलं पाहिजे. मोरगावात राहून मनानी बाहेर राहिलं तर कसं जमायचं? नेमकं कळलं पाहिजे. पुरुरव्याला देवर्षी नारदांनी ते सांगितलं. देवर्षी नारद पुरुरव्याला सांगतात, अरे एक समजून घे, बाहेर सिद्धी असली पाहिजे आणि आतमध्ये बुद्धी. काय वर्णन आहे हो! एका वाक्यात नारदांनी अख्खं तत्वज्ञान सांगून टाकलं. नारद म्हणतात बाहेर सिद्धी असली पाहिजे आणि आतमध्ये बुद्धी. आपलं नेमकं उलट चाललंय. आपण बाहेर बुद्धी दाखवतो आणि आतमध्ये सिद्धी नाहीये. सगळ्या जगाला सांगता मी किती शहाणा, मी किती शहाणी, मी किती बुद्धिमान, मी किती बुद्धिमती, माझे निर्णय किती अप्रतिम, मी किती विचार करतो. बाहेर आपण बुद्धीचा गोंधळ घालतो आणि इथं सगळी सिद्धी बसून आहे. हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे.
आतमध्ये सिद्धी आणि बाहेर बुद्धी. आपला उलटा गोंधळाचा भाग आहे. नारद सांगतात सिद्धी बाहेर असली पाहिजे आणि आत बुद्धी असली पाहिजे. सिद्धी बाहेर याचा अर्थ जगात सगळं मिळवता आलं पाहिजे, आणि आतमध्ये बुद्धी याचा अर्थ हे सगळं मिळवलं तरी हे काही कामाचं नाही, हे आतमध्ये कळलं पाहिजे. त्याच्याकरता सुंदर श्लोक सांगितला तुमच्या माझ्या सुभाषितकारांनी. धनानी भूमौ पशवश्च गोष्ठे भार्या गृहद्वारी जनस्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीवैकः. सगळं इथंच राहणार आहे. मिळवू नका असं नाही, सगळं मिळवा. कारण वारंवार सांगतोय त्यागाची गोष्ट त्यांनीच करावी ज्याच्याजवळ आहे. नाहीच त्याच्याजवळ त्यांनी काय त्यागाच्या गोष्टी करायच्या. सगळं मिळवायचं पण लक्षात ठेवायचं धन आणि भूमौ. सगळा पैसा जमिनीतच राहणार आहे. पूर्वीचा काळचं सुभाषित आहे म्हणून त्यांनी भूमौ केला. आपण बदलवून टाकू धन आणि बँकौ. नाही का, किती कोट्यावधी कमावले तरी 5,000 कोटी रुपयाचा घोटाळा. आमच्या तरुणपणी आम्हाला ऐकलेला हर्षद मेहता. 5,000 कोटी. मला प्रश्न पडायचा 5वर शून्य किती का बेटा? 5,000 कोटी 5वर शून्य किती द्यायचे आपल्याला कळत नाही हो. एवढा घोटाळा त्यांनी केला. सिव्हिल हॉस्पिटलच्या कॅरिडॉरमध्ये 4 तास बॉडी पडून होती, उचलायला कोणी नव्हतं. धन आणि भूमौ. केवढाही पैसा असला तरी कामी येत नाही. वरून 1 रुपया टेकवतात शेवटी त्याला सांगाय करता. येत नाही तुझ्यासोबत, नाही का, दाखवाय करता. नाही का, धन आणि भूमौ पशवश्च गोष्ठे. सगळे पशु गोठ्यातच राहणार आहेत. नवीन काळात बदलवून टाकू, व्हेइकलचे गॅरेज आहे. किती व्हेइकल्स घेतल्या तरी गॅरेजमध्येच राहणार आहेत. लक्षात ठेवा आयुष्यभर मर्सिडीज फिरा, मधून फिरा की BMW, शेवटी लक्षात ठेव बाबू, शेवटी बांबू. कारण तिथं काही मर्सिडीजवर टाकून नेत नाही, BMW ठेवून नेत नाही, शेवटी बांबूच. धनानी भूमौ पशवश्च गोष्ठे भार्या गृहद्वारी. बायको दारापर्यंत सोबत येते, म्हणते जोरा जोरा तुमच्याशिवाय आता मी कशी जगू, मला जगण्याला काय अर्थ आहे, मलाही सोबत घ्या. कोणीतरी म्हणावं चल काही आतमध्ये नाही येत. भार्या गृहद्वारी जनस्मशाने. बाकीचे जास्तीत जास्त ब्रह्मकंडलू पर्यंत येतील. बाकीच्यांचं सोडून द्या. ज्याला येता जाता 24 तास आपला आपला म्हणून चोंबाळला तो हा देह सुद्धा चितेपर्यंत सोबत येणार आहे. त्याच्या पलीकडे हा देह येत नाही. बाकी त्याचं काय घेऊन बसले, मग पुढं काय येतं त्याचं उत्तर आहे केलेल्या नित्ययात्रांद्वारे यात्राच फक्त येतात. कर्मानुगो गच्छति जीवैकः. केलेलं गजानन गजानन तेवढंच येतं. हे ज्याला कळलं त्याचा जो जातो त्याला मोह म्हणतात. तो मोह ज्याच्या कृपेने जातो त्याला महोदर म्हणतात. बाकीचं उद्या. तोपर्यंत